Go,
वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय। संत एकनाथ महाराज की जय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः। जेने पंढरी सारिखाची अपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमानकोजी चरणी साष्टांग मी घातला। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय। संत एकनाथ महाराज की जय। संताच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षणाकारणे साधू होता ती अवतीर्णे। जगा लावावे सत्पथी हेची साधूची पैकृती, एका जनार्दनी साधू हृदयी वसे ब्रह्मानंदो। धर्मरक्षणाकारणे साधू होता ती अवतीर्णे। पवित्र भूमी श्री क्षेत्र पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या या समाधीस्थानाने पावन झालेल्या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील संत एकनाथ महाराज चरित्र कथेच्या तिसऱ्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत। संतांचं चरित्र हे आगाध आहे, अलौकिक आहे, अत्यंत पवित्र अशा पद्धतीचं संत चरित्र आहे। आणि या सर्व संतांमध्ये एकनाथ महाराजांचं चरित्र हे एक वैभवशाली अशा पद्धतीचं चरित्र। हे चरित्र श्रवण करत असताना ज्या पैठणमध्ये आपण आहोत, हे पैठणची भूमी काय आहे, या पैठण या भूमीचं आध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे आपण ऐकून आलो। याच भूमीमध्ये भानुदास महाराजांचा अवतार कसा होतो हे आपण ऐकून आलो। यामध्ये भानुदास या शब्दाचा अर्थ काय आणि भानुदासांनी भगवान पांडुरंग परमात्म्याची कशा पद्धतीने भक्ती केली याचंही चिंतन आपण करून आलो। भानुदासांच्याच कुळामध्ये नाथ महाराजांचा अवतार होतोय, त्याची परंपरा आपण अशी ऐकली। भानुदास महाराज, त्यांचे चिरंजीव चक्रपाणी महाराज, त्यांचे चिरंजीव सूर्यनारायण महाराज आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे संत एकनाथ महाराज। एकनाथ महाराजांचा अवतार या पैठणमध्ये होतो। संतांचा हा अवतार असतो, सामान्य माणसाचा हा जन्म असतो। जन्म आणि अवतारामध्ये काय फरक आहे? जो पारतंत्र्यात असतो तो जन्म असतो आणि जो स्वातंत्र्यात असतो तो अवतार असतो। विशिष्ट कार्याकरिता जे कार्य ठरवून आलेलं असतं, काय करायचं हे ठरवून आलेलं असतं, तो अवतार असतो। आणि गेल्यानंतर काय करायचं हे ठरतं, तो जन्म असतो। आपलं काही ठरवून आपण आलेलो नाही, इथं गेल्यानंतर काय करायचं हे ठरवून आपण आलो नाही। जन्माला आपण आलो, काही ठरवून आलो अशातला भाग नाही। आपण तरी काही पैठणला तरी काही ठरवून आलो काय? त्यामुळे जन्माला येणं आल्यानंतर, इथं आल्यानंतर ठरतं, पण संतांचं तसं नाही, काय करायचं हे ठरवून येतात। आम्ही वैकुंठ वासू आलो याची कारण असे महाराजांचे शब्द आहेत। आलो याची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, आम्ही या कार्याकरता आलो। एक विशिष्ट कार्य आहे आणि त्या कार्याच्या पूर्ती करता काहीतरी ठरवून आलेलो आहे। संत एकनाथ महाराजांचा हा अवतार आहे, निर्गुण असलेलं तत्व सगुण रूपाने अवताराला आलेला आहे। एकनाथ महाराजांचं बालपण तुमच्या माझ्या बालपणासारखंच बालपण, पण या बालपणाचं एक वैशिष्ट्य आहे। एकनाथ महाराजांच्या अंगी असलेल्या सद्गुणांना पाहून घरातली, कुटुंबातली, परिवारातली मंडळी तर अगदी आनंदी असतच, पण पैठणवासियांना सुद्धा एकनाथ महाराजांच्या त्या सद्गुणांचा आनंद वाटायचा नव्हे। पैठणमधल्या अनेक घरांमध्ये एक वाक्य ऐकायला मिळायचं,
आपल्या मुलाला समजावून सांगताना आई म्हणायची, तो एकनाथ बघ कसा आहे. पैठणमधली प्रत्येक आई आपल्या मुलाला दाखला द्यायची ती एकनाथाचा. प्रत्येक वडील आपल्या मुलाला दाखला द्यायचा तो एकनाथांचा. बघ तो एकनाथ कसा आहे. कधी कधी बोलताना एखादी आई म्हणायची, अरे बाबा, आई वडील दोघंही गेले, एकटा असलेला हा बाळ, आजी आजोबाच्या छत्राखाली असलेला बाळ, पण आई वडील गेलेले असताना सुद्धा त्याला कळतं घरात कसं राहावं, पण तुम्हाला कळत नाही का. प्रत्येक पैठणमधल्या आई वडिलांनी आपल्या मुलाला एकनाथ महाराजांचा दाखला द्यावा. बालपण एका सद्गुणांनी प्रेरित होऊन हळूहळू त्या बालकपणामध्ये अंतःकरणातली श्रद्धा, अंतःकरणामध्ये बुद्धीचं चातुर्य, आणि मग याच्या जोरावर एकनाथ महाराजांना सद्गुरू भेटीची तळमळ लागली. जनार्दन स्वामींकडे एकनाथ महाराज देवगिरी किल्ल्यावर त्या गडावर जातात. तिथं जनार्दन स्वामींची आणि एकनाथ महाराजांची गाठ पडते. गुरु शिष्यांची गाठ पडणं किंवा शिष्याला सद्गुरूंची गाठ पडणं आणि शिष्याला सद्गुरूंकडून उपदेश होणं, भारतीय संस्कृती अशी सांगते, ज्या दिवशी सद्गुरूंचा उपदेश शिष्याला होतो तो त्या शिष्याचा दुसरा जन्म असतो. ही भारतीय संस्कृतीची भाषा आहे. ज्या दिवशी गुरु भेट होते आणि गुरूंची कृपा होते तो शिष्याचा दुसरा जन्म आहे. एकनाथ महाराज गुरुसेवेमध्ये निमग्न आहेत. आलेलं परचक्र सुद्धा एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींची कपडे परिधान करून ते परचक्र माघारी पाठवलं. म्हणजे प्रसंगी लढाई करायचा प्रसंग आला तरी एकनाथ महाराज आपल्या सेवेपासून बाजूला होत नाही. हा एकनाथ महाराजांचा शौर्याचा इतिहास नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये काल आपण ऐकून आलो. दुसरी बाजू नाथ महाराजांची सांगितली जाते. व्यवहारामध्ये माणूस किती कुशल पाहिजे, एका अडक्याचा मेळ लागेना म्हणून एकनाथ महाराज रात्रभर जागे राहतात आणि त्या एका अडक्याचा हिशोब लावतात. आणि मग ही असलेली एकाग्रता जनार्दन स्वामींनी सांगितलं, ही एकाग्रता जशी हिशोबामध्ये लावली जाते तशी ही एकाग्रता भगवंताच्या भेटीमध्ये लावावी. एकनाथ महाराजांचा मध्ये बदल होतो, एका वाक्याने बदल होतो आणि नाथ महाराजांना गुरुकृपेची आस लागते. जनार्दन स्वामींनी तो साक्षात्कार करून द्यायचं ठरवलं आणि त्या शूलभंजन पर्वतावरच श्री गुरु दत्तात्रेयांची भेट किंवा दत्तात्रेयांचा साक्षात्कार एकनाथ महाराजांना होतो. एका फकीराच्या वेशामध्ये आलेले दत्तात्रेय बरोबर असलेली कुत्री, ती कुत्री म्हणजे कोण होती तर कामधेनू होती. त्या कुत्रीचं दूध काढलं आणि एका कटोऱ्यामध्ये घेतलं, त्याच्यात भाकरी कुस्करली आणि त्या फकीरांनी आणि जनार्दन स्वामींनी एकत्रित तो प्रसाद घेतला आणि तो कटोरा स्वच्छ धुवून आणण्याकरता एकनाथ महाराजांकडे दिला. त्यातला एक सीप एकनाथ महाराजांनी आपल्या तोंडामध्ये टाकल्याबरोबर त्या क्षणी श्री गुरु दत्तात्रेयांचं दर्शन एकनाथ महाराजांना होतं. श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा एकनाथ महाराजांवर होते आणि श्री गुरु दत्तात्रेय जनार्दन स्वामींना सांगतात, हा एकनाथ म्हणजे सामान्य नाही, हा पांडुरंगाचा दुसरा अवतारच आहे. हा पांडुरंगाचा दुसरा अवतार आहे. आणि म्हणून पांडुरंगाचा अवतार असलेले एकनाथ महाराज, या एकनाथ महाराजांवर श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा होते. जनार्दन स्वामींना असं वाटायला लागतं, मान्य आहे एकनाथ महाराजांना ही गुरु दत्तात्रेयांची कृपा झाली, परंतु आपल्या शिष्याकडून काय करून घ्यायचं हे गुरूंनी ठरवावं लागतं. एकनाथ महाराजांच्या बाबतीत जनार्दन स्वामींना वाटायला लागलं की याला काही अनुष्ठानं सांगितली पाहिजे, याच्याकडून काही साधना करून घेतली पाहिजे. साधना करून घ्यावी लागते, अनुष्ठान करून घ्यावं लागतं. एरवी आपण एकटं करायचं म्हटलं तर होत नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपण जर घरामध्ये एकटं पारायण करायचं ठरवलं, 7 दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण आम्ही करायचं असं जर घरामध्ये ठरवलं, मला वाटत नाही 7 दिवसात आपण एकटं बसून पारायण करू. पण सामुदायिक पारायण मात्र वेगळा आनंद देऊन जातं. एकटं बसून पारायण करायचं म्हटलं तर होत नाही, एकटं बसून जप करायचं म्हटलं तरी होत नाही, एकटं बसून आपल्याला कथा करायची म्हटले तरी होत नाही. करून घ्यावं लागतं. हे जनार्दन स्वामींनी विचार केला की आपल्या या शिष्याकडून काही गोष्टी करून घेतल्या पाहिजे.
अनुष्ठानं करून घेतली पाहिजे. आणि म्हणून शिलभंजन पर्वतावर एका वायव्य भागामध्ये जनार्दन स्वामींनी एकनाथांना पाठविलं, तिथं जा आणि तिथं बसून काही अनुष्ठान कर, ध्यानधारणा कर, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होईल तुला. दत्तात्रेयांचं दर्शन झालं तसं कृष्णाचंही दर्शन तुला झालं पाहिजे. आणि म्हणून तिथं त्या शूलभंजन पर्वतावर जाऊन तू काही अनुष्ठान कर, तिथं राहा. एकनाथ महाराज आपल्या गुरूंचा हा आदेश मान्य करतात. त्या शूलभंजन पर्वतावर जातात, एका कोपऱ्यामध्ये आपल्याला लागणारी सगळी आसनाची व्यवस्था करतात, शांत चित्ताने अनुष्ठानाला बसतात. एकनाथ महाराजांनी आपल्या गुरूंनी सांगितलेलं वाक्य कानावर ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने अनुष्ठान करायचं ठरवलं. शास्त्र आम्हाला एक प्रक्रिया असं सांगतं, मानवी जीवनामध्ये अधिष्ठान असावं, अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं, अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते. अनुभवाच्या निर्मितीकरिता अनुष्ठानाची गरज आहे. एरवी असाच अनुभव येत नाही. आध्यात्मिक अनुभव यायचे असतील तर त्याच्याकरता अनुष्ठानाची आवश्यकता असते. अनुष्ठानाकरता बसावं लागतं. अनुष्ठान मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं, हे ज्ञानेश्वरीचं पारायण नव्हे तर हे एक ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान आहे. आणि म्हणून पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, आपल्या ठरलेल्या जागेवरच बसा, जागा बदलू नका. आसन सिद्धी म्हणतात त्याला. हे ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान आहे. कीर्तनामध्ये सुद्धा जेव्हा टाळकरी उभा राहतात तेव्हा त्या जागेवर तो टाळकरी ज्यावेळेस उभा राहतो तेव्हा त्या कीर्तनामध्ये त्या टाळकऱ्याचं ते एक अनुष्ठान असतं. कीर्तनकाराचं सुद्धा उभा राहिल्यानंतर ते सुद्धा एक अनुष्ठान असतं. ती नारदांची गादी असते, ती जागा सोडून इकडे तिकडे जायचं नाही. बरेच कीर्तनकार इकडे फिरतात तिकडे फिरतात, कुणी हार उडवतं, कुणी हार गळ्यात घालतं. नाही चालत. अनुष्ठान आहे ते, चालत नाही असं कीर्तनामध्ये. कारण तेथे असे देव उभा ना, तेथे असे देव उभा. आणि म्हणून ते एक अनुष्ठान आहे. नाथ महाराजांची अनुष्ठानाची जागा नाथ महाराजांनी सिद्ध केली. नाथ महाराजांनी त्या जागेवर अनुष्ठानाला बसायचं ठरवलं. तुम्ही विचार करा, एकनाथ महाराजांसारखा तेजपूज्य अशा पद्धतीचा महात्मा, जनार्दन स्वामींची पूर्ण कृपा ज्यांच्यावर आहे असे एकनाथ महाराज, श्री गुरु दत्तात्रेयांचा साक्षात्कार ज्यांना प्रत्यक्ष रूपाने झालेला आहे असे एकनाथ महाराज अनुष्ठानाला बसलेले आहेत. डोळे झाकलेले आहेत, ध्यान चालू आहे. यम नियम आसन ध्यान धारणा याच्यामध्ये जो समाधी योग सांगितला जातो त्याच्या अनुषंगाने नाथ महाराजांचं हे अनुष्ठान सुरू आहे. ध्यानामध्ये प्रत्येकता नता ध्यानम ही ध्यान शब्दाची व्याख्या योगसूत्रांनी सांगितली. ध्यान या शब्दाचा अर्थ काय मी सोपी सांगतो, नीट ऐका. विजातीय प्रत्यय तिरस्कार पूर्वक सजातीय प्रत्यय प्रवाह चालू राहणं याला म्हणायचं ध्यान. विजातीय प्रत्यय तिरस्कार पूर्वक आपल्याकडे समोर येणाऱ्या नको त्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून ज्याला प्राप्त करायचं आहे त्याच्या दृष्टीने सजातीय असा केलेला जो वृत्तीचा प्रवाह असतो त्याला ध्यान म्हटलं जातं. हे ध्यान 3 पद्धतीने सांगितलं जातं. एक प्रतीक ध्यान आहे, दुसरं ध्येयानुसार केलेलं ध्यान आहे आणि तिसरं अहंग्रह ध्यान आहे. योगसूत्रांनी असं सांगितलंय, अन्य वस्तूचं अन्य रूपाने केलेलं ध्यान याला प्रतीक ध्यान म्हणा. आपल्या जीवनामध्ये काहीतरी ध्येयाची निश्चिती करून केलेलं ध्यान याला ध्येयानुसार केलेलं ध्यान म्हणा. आणि आत्मा हाच परमात्मा या दृष्टीने केलेलं जे ध्यान असतं याला अहंग्रह ध्यान म्हणा. हे ध्यान आहे. ध्यानामध्ये काहीतरी आलंबन लागतं. आलंबन लागत असताना आकाराचं असलेलं आलंबन ध्यान करता करता आम्हाला निराकारापर्यंत घेऊन जातं आणि निराकाराचं केलेलं ध्यान हेच खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ ध्यान सांगितलं जातं. एखादा शिष्य एखाद्या गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी मला काहीतरी नियम सांगा. गुरुजींनी सांगितलं तो जमेल ते कर. नाही तुम्ही सांगा. गुरुजींनी एक त्याला मातीची मूर्ती तयार करून दिली त्याच्या हातात
आणि गुरुजींनी सांगितलं ही मातीची मूर्ती घे, घरी जा, या मूर्तीला समोर ठेव आणि या मूर्तीकडे पाहत पाहत तू ध्यान कर. सामान्य माणसाला आकाराकडे पाहून ध्यान करायला सांगावं लागतं. सामान्य माणसाला जर निराकाराचं ध्यान करायला सांगितलं तर ते लवकर जमत नाही. काहीतरी आकार, अवयव, गुण समोर दाखवावा लागतो आणि मग याच्याकडे बघा असं सांगावं लागतं. काहीतरी निर्देश करावा लागतो. ही मूर्ती आहे, पांडुरंगाची मूर्ती आहे, त्याच्याकडे एकटक पहा, ध्यान करा. ही मूर्ती आहे, रामाची मूर्ती आहे, त्याच्याकडे एकटक पहा, ध्यान करा. असा आकार सांगावा लागतो सामान्य माणसाला. निराकार निरवयव असलेल्या परमात्म्याचं ध्यान करा असं जर सामान्य माणसाला सांगितलं तर ते सहजासहजी ध्यान होणार नाहीये. आणि म्हणून एक मूर्ती तयार केली आणि त्याच्या हातात दिली आणि सांगितलं याच्याकडे पाहून ध्यान कर. तो शिष्य घरी गेला, त्या मूर्तीला समोर ठेवलंस, रोज त्याच्याकडे पाहून ध्यान करायचा. एके दिवशी भरपूर पाऊस झालेला होता, गावामध्ये पाणी आलं, अख्ख्या गावामध्ये पाणी आलं. गावच्या गाव वाहून गेलं, त्याच्यामध्ये त्याचं घरही वाहून गेलं, त्याच्यात त्याची ती मूर्ती वाहून गेली. 2 दिवसानंतर महापूर ओसरला. इकडं तिकडं बघायला लागला, घर नाही, गाव नाही, ती मूर्ती नाही. वाईट वाटायला लागलं, डोळ्यात अश्रू यायला लागले. आपल्याला गुरूंनी सांगितलं होतं त्या मूर्तीकडे पाहून ध्यान कर. आता ती मूर्तीच नाही, कशाकडे बघून ध्यान करायचं? मूर्ती नाही, आकार नाही, कशाकडे पाहून ध्यान करायचं? आपण काय गुरूंना सांगायचं? अशी अंतःकरणामध्ये त्याच्या चिंता लागली. तेवढ्या सद्गुरू समोर आलेले दिसले. त्याला आश्चर्य वाटलं. गुरूंकडे जायचं होतं तर गुरु स्वतःहून समोर आले. गुरूंच्या पाया पडला आणि गुरूंना दोन्ही हात जोडून विचारायला लागला, गुरुजी सगळं गेलं, जे होतं ते सगळं गेलं, आता काय करू सांगा? पूर आला, गाव वाहून गेलं, घर वाहून गेलं, मूर्ती वाहून गेली, जे होतं ते सगळं गेलं, आता काय करू? गुरुजींनी फार वाक्य चांगलं सांगितलं. गुरुजींनी सांगितलं, जे जायचं होतं ते गेलं, राहायचं होतं ते राहिलं, जे राहिलंय त्याचं ध्यान कर. याला म्हणायचं निराकाराचं ध्यान. हे निराकाराचं ध्यान. निर्गुणाकडे जाण्याकरता सगुणाच्या ध्यानातून निर्गुणाकडे निघालेला प्रवास हा अहंग्रह ध्यान सांगितलं जातं. एकनाथ महाराज ते ध्यान करण्याकरता त्या शूलभंजन पर्वतावर येतात. आपली जागा सिद्ध करतात, जागेवर व्यवस्थित पद्धतीने बसतात. ध्यानाला कसं बसावं याचं एक शास्त्र आहे. कीर्तन ऐकायला कसं बसावं याचं शास्त्र आहे. रात्री महाराजांनी सांगितलं नाही का, प्रवचन ऐकायला कसं बसावं याचं शास्त्र आहे. तसं ध्यानाला कसं बसावं शास्त्र आहे. नाथ महाराजांनी ती सगळी सिद्धता केली. व्यवस्थित पद्धतीने ध्यानस्थ झाले आणि ध्यान सुरू झालं. काही क्षणामध्ये निर्विकल्प समाधी ज्याला म्हटलं जातं त्या समाधीमध्ये नाथ महाराज पोहोचले. एक सामान्य शेतकरी त्या पर्वताच्या एका बाजूला त्याची शेती असल्यामुळे काही कामानिमित्त तो येत असे आणि नेमकं त्या शेतकऱ्याने बघितलं की एक तेजपुंज अशा पद्धतीचा महात्मा डोळे झाकून ध्यानाला बसलेला आहे. त्या शेतकऱ्याला असं वाटायला लागलं, आपल्याकडून तर हा काही परमार्थ होत नाही, आपल्याला तर हे अध्यात्म जमत नाही, आपण कधी ध्यान धारणेमध्ये राहणं शक्य नाही. मग कमीत कमी या महात्म्याची काहीतरी आपल्याकडून सेवा घडावी, या संताची काहीतरी आपल्याकडून सेवा घडावी. घरी गेला आणि बायकोला सांगितलं, मी शेतात जातो, त्या शेताच्या कडेला एक पर्वतावरची एक जागा आहे, त्या जागेवर एक महात्मा डोळे झाकून ध्यानाला बसलेला आहे. बायकोने विचारलं, बरं मग काय? माझी अशी इच्छा आहे की या महात्म्याची काहीतरी आपल्याकडून सेवा घडावी. पण मला असं वाटतं की आपल्याकडे जी गाय आहे की नाही, ज्या गाईचं दूध आपण रोज काढतो, ते दूध त्या महात्म्याला आपण त्या ध्यानाकरता किंवा त्याच्या उपहाराकरता लागेल म्हणून तेवढं दूध रोज घेऊन तेवढी तरी सेवा करू, बाकी तर आपल्याला काही जमत नाही. बायकोनी सांगितलं, काही हरकत नाही. एखाद्या साधूला देण्याकरिता नवऱ्याने इच्छा व्यक्त करावी आणि बायकोनी होकार द्यावा, हा तो काळ होता. मला पुढलं हा बोलायचं होतं, बाकी काही नाही. हा तो काळ होता. आता जर म्हटलं एक वारकरी आले, त्यांना जेवायला आणायचं का, त्यांना बाहेर काही कमी आहे का? मंदिरात जा म्हणाव, अन्नछत्र चालू आहे तिकडे जा म्हणाव. पण त्या शेतकऱ्याच्या बायकोनी सांगितलं, अहो का देऊ नये, का सेवा करू नका, करू नये, करा, घेऊन जा हे दूध. ते दूध घेऊन गेला.
नाथ महाराजांचं ध्यान चालायचं. काही काळानंतर ते ध्यान संपायचं. ध्यान संपल्याबरोबर तो हात जोडून उभा राहिला आणि नाथ महाराजांना म्हणायला लागला, माझी एवढी सेवा तुम्ही घ्या. नाथ महाराजांनी सांगितलं, मला कशाची आवश्यकता नाही. माझी श्रद्धा आहे, माझी इच्छा आहे, माझी तळमळ आहे. मला होत नाही. माझ्यासारखा सामान्य असोनी संसारी असलेला जीव, मला होणार आहे का हे ध्यान, हा योग? मग माझ्यासारख्या सामान्य जीवाला हेच योग्य पडेल. कमीत कमी तुमच्यासारख्या महात्म्याची सेवा तरी आपल्याकडून घडावी. कमीत कमी काहीतरी तुमच्या चरणावर समर्पण करावं. जेवढं मला जमतं तेवढं तरी मी करतो. एवढं करा, एवढं स्वीकारा. नाथ महाराजांनी त्याच्या आग्रह करता रोज दूध घेण्याचं ठरवलं. हरकत नाही. त्याला आनंद वाटला. घरी गेला, बायकोला सांगितलं, एकनाथ महाराज रोज आपलं दूध प्राशन करणार आहेत. गाईचं दूध निघाल्यानंतर ते दूध विकायचं नाही, कोणाला द्यायचं नाही, आपणही घरात प्यायचं नाही. सर्वच्या सर्व दूध एकनाथ महाराजांना नेऊन द्यायचं, सगळं द्यायचं. मला कधी कधी असं वाटतं, आपली क्रिया आणि त्या क्रियेच्या पाठीमागटली भावना, हे दोन शब्द जरा लक्षात ठेवा. दूध देणं ही क्रिया जरी सामान्य असली तरी त्याच्या पाठीमागं त्या शेतकऱ्याच्या अंतःकरणात असलेली भावना मात्र फार व्यापक आहे. रोज दूध घेऊन जायचं. एकनाथ महाराज तिथं ध्यानस्थ बसलेले आहेत. एक 2-3 दिवस ते ध्यान झालं. एके दिवशी मात्र एक अघटित घटना घडली. घटना अशी घडली की त्याच पर्वताच्या एका कडेला एक भला मोठाच्या मोठा सर्प होता. आणि नेमकं एकनाथ महाराज ध्यानाला बसलेले होते आणि तो सर्प सरसर सरसर करत करत तिथं नाथ महाराजांच्या जवळ आला आणि त्यांनी एकनाथ महाराजांना पाहिलं आणि ध्यानाला बसलेल्या एकनाथ महाराजांच्या अंगाला असा वेटोळा तयार केला त्या सर्पाने. आणि वेटोळा तयार केला आणि आता एकनाथ महाराजांना असा अंगाला वेटोळा तयार केला आणि वरून असा फणा मारणार. परंतु त्या सर्पाला सुद्धा ज्यावेळेस एकनाथ महाराजांच्या शरीराचा स्पर्श झाला, एकनाथ महाराजांच्या शरीराचा स्पर्श झाल्याबरोबर एकनाथ महाराजांच्या अंतःकरणात असलेल्या साम्य स्थितीचा परिणाम असा झाला की सर्पाच्या अंतःकरणामध्ये किंवा सर्पाच्या ठिकाणी असलेली क्रूरता निघून गेली. आणि त्या सर्पाला सुद्धा असं वाटायला लागलं की यांना डंख करायचा नाही, उलट हे आपले मित्र आहेत. ज्याचं चित्त शुद्ध असतं त्याचा शत्रू सुद्धा मित्र होतो. ही तुकोबारांची भाषा आहे. होती चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. शुद्ध तरी शत्रु मित्र होती. शुद्ध तरी शत्रु मित्र होती. हा व्याघ्रहीन खाती सर्पतया. व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. विषते अमृत आघात विटले अमृत आघात येगी. व्याघ्रहीन खाती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. विटले आघात ते हित. विटले आमुप आघात ते हित. जगद्गुरु श्री संत तुकोबारांचे शब्द असे आहेत, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. तुकोबारांची भाषा कशी आहे पहा. अत्यंत क्रूरता असलेला सापाचा स्वभाव आहे डंख मारणं, चावणं हा स्वभाव आहे त्याचा. त्याच्या ठिकाणी जो जो कोणी समोर येईल त्याला चावणं, त्याला डंख मारणं हा त्याचा स्वभाव आहे. पण सापाचा असलेला हा स्वभाव सुद्धा एकनाथ महाराजांच्या स्पर्शाने निवृत्त झाला. कधी कधी मला प्रश्न असा पडतो, दुर्जन सज्जनाच्या जवळ गेल्यानंतर दुर्जनाचा दुर्जनपणा निघून जातो. जर माणसाच्या बाबतीत असं होत असेल, कसं होत असेल असा म्हणून जर प्रश्न विचारला, सापाच्या बाबतीत होतं तर माणसाच्या होत नाही का? हा विचार करता येण्यासारखा. सर्पाचा सुद्धा क्रूरता असलेला स्वभाव एकनाथ महाराजांच्या स्पर्शाने निघून गेला.
याचं कारण काय? तुकाराम महाराजांनी कारण एकच सांगितलंय, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. ज्याचं चित्त शुद्ध आहे ना, त्याच्या दृष्टीने शत्रू सुद्धा मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. एवढंच नाही, विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नीत होय त्यासी. तुकाराम महाराज सांगतात, विष सुद्धा त्याच्या दृष्टीने अमृत होऊन जातं आणि एखादा झालेला आघात सुद्धा त्याच्या दृष्टीने हिताचा ठरतो. ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याच्या समोर विष जरी आणून ठेवलं तरी त्या विषाचा केलेला प्रयोग सुद्धा अमृता समान होत असतो. आणि एखादा त्यांच्यावर झालेला आघात सुद्धा हा आघात न होता ते एक माझ्या जीवनाचं हितच आहे अशी वृत्ती होऊन जाते. एवढंच नाही, तुकोबाराय पुढे बोलतात, अकर्तव्यांनी तर होय त्यासी. अकर्तव्यता येणं ही सुद्धा एक त्यांच्या ठिकाणी नीती होऊन राहते. तुकोबाराय पुढे बोलतात, दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा. दुःख ते होईल सुखफळ. ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याच्या दृष्टीने एखादी दुःखाची घटना जरी असली तरी ते दुःख दुःख न राहता सुख म्हणून पाहिलं जातं. एखाद्या महात्म्याचा स्वभाव काय हे जर विचारलं तर त्याला एका वाक्यात उत्तर द्यावं, मानवी जीवनामध्ये आलेली प्रापंचिक प्रतिकूलता सुद्धा ही पारमार्थिक अनुकूलता असते. हे ज्याला कळतं त्याला म्हणायचं महात्मा, त्याला म्हणायचं महात्मा. प्रतिकूलतेला प्रतिकूलता म्हणून तो पाहत नाही, अनुकूलता म्हणून पाहतोय. वाईट गोष्टीला सुद्धा तो चांगला म्हणून पाहतोय. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं त्याच्या दृष्टीतच बदल होतो, त्याच्या दृष्टीत बदल होऊन जातो. मी परवाही बोलून गेलो, आम्हाला संसार दुःखाचा वाटायला लागला, पण एकनाथ महाराजांना मात्र ते अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता वाटायला लागली. चरणी जगन्नाथा चित्त ठेले ना, याचं एकच कारण आहे, चरणी जगन्नाथा चित्त ठेल. इथं चित्त चिदरूप होऊ नये. चित्त चित्त राहत नाही तर चित्त काय होतं, चिदरूप होतं. तत्वज्ञानामध्ये एक फार प्रक्रिया गोड आहे. हे जो चित्त शब्द आहे का नाही, चित्त हा कसा लिहायचा असतो मराठीमध्ये? च ला पहिली वेलांटी आणि त ला त जोडला की काय होतं, चित्त. ऐका, च ला पहिली वेलांटी आणि त ला त जोडलं की काय होतं, चित्त. ऐका, तो जो जोडलेला त आहे तो त काढला तर खाली काय राहील, चित्त. आणि त जोडला तर काय होईल, चित्त. आणि त काढला तर काय होईल, चित्त. शास्त्र सांगतं आहे ते खरं चित्तच आहे. चित्त म्हणजे चैतन्य, चित्त म्हणजे ब्रह्म, चित्त म्हणजे परमात्मा, चित्त म्हणजे भगवान, चैतन्य शक्ती. मग काय झालं, या चित्तलाच एक त जोडला आणि त जोडल्यामुळे काय झालं, चित्त. चित्त म्हटलं की सुखदुःखाचा संबंध येतो आणि चित्त म्हटलं की सुखाचा संबंध येतो. चित्त म्हणजे चैतन्य, ते सुख आहे. म्हणजे चित्त म्हटलं की सुख आहे आणि चित्त म्हटलं की दुःख आहे. पटतंय का बघा? चित्त म्हटलं की सुख आहे आणि चित्त म्हटलं की दुःख आहे. म्हणजे त काढला की सुख आहे आणि त जोडला की दुःख आहे, जोडलं की दुःख आहे. खरं सांगू का, जोडलं की दुःखच असतंय. एकटा होता तोपर्यंत बरा होता, 8 दिवस सप्त्याला होता. जोडलं की 4च दिवसावर आला. बरोबर, जोडलं की दुःख आहे. जोडलं, जिथं जिथं जोडलं जाईल ते दुःख आहे. जेवढा जेवढा संबंध जोडत जाईल, जेवढा जेवढा उपाधी वाढविला जाईल तेवढं तेवढं दुःख आहे. जेवढा उपाधी वाढेल तेवढं दुःख माणसाच्या जीवनात येतं. आता हे चित्त चित्त राहिलं नाही, चिदरूप झालं. आणि चिदरूप होण्याला तुकोबारांचे शब्द आहेत, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. सर्पाची सुद्धा भीती तिथं राहत नाही. दुःख ते होईल सुखफळ. आता दुःख सुद्धा सुखाची दृष्टी घेऊन आलेलं आहे. हे सगळं होईल कधी? तुकाराम महाराजांनी याचं उत्तर फार गोड दिलंय. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जे ते येणे अनुभवे. तुकोबाराय म्हणतात ही स्थिती कधी येईल? तुका म्हणे कृपा केली नारायणे. नारायणाची कृपा असल्याशिवाय अशा पद्धतीने होत नाही. नारायणाची कृपा याच्याकरता लागते. नारायणाच्या कृपेने हे सगळं घडत असतं. आणि म्हणून जो सर्प एकनाथ महाराजांना डंख मारण्याकरता आलेला होता, त्या सर्पाने ज्यावेळेस एकनाथ महाराजांना असा विटोळा तयार केला
आणि एकनाथ महाराजांच्या शरीराचा स्पर्श सापाला झाल्याबरोबर सापाच्या ठिकाणी असलेली क्रूरता निघून गेली. संतांच्या स्पर्शाचं महात्म्य आहे. मी अनेकदा सांगत असतो, संतांचा स्पर्श लाभदायक आहे, संतांची दृष्टी लाभदायक आहे, संतांचं वचन लाभदायक आहे. त्यांनी फक्त पाहिलं तरी माणसाचं कल्याण होतं. त्यांचा स्पर्श झाला माणसाचं कल्याण होतं. हस्त ठेविला मस्तकी नाही, हात ठेवला लावणीय हात उरवाडीला माता, सांगितली चिंता न करावी, चिंता करू नको. संतांचा हात लागला की स्पर्श झाला, आनंद आहे. एवढंच नाही, त्यांची दृष्टी पडली, आनंद आहे. त्यांचं वचन ऐकायला मिळालं, आनंद आहे. एकनाथ महाराजांच्या शरीराचा सर्पाला स्पर्श झालाय, त्याची क्रूरता निघून गेली. आता त्या सर्पाचं एकच काम चालू झालंय. एकनाथ महाराज जोपर्यंत ध्यानाला आहेत तोपर्यंत त्यांच्या अंगाला असा वेटोळा करून राहायचं आणि वर फणा काढून बसायचं. एकनाथ महाराजांच्या वरती डोक्यावर असा फणा काढून बसायचं. आणि जसं जसं एकनाथ महाराजांचं ध्यान संपेल, शरीर सैल व्हायला लागलं की त्या सर्पाने हळूहळू आपला वेटोळा बाजूला काढायचा आणि झट दिशी निघून जायचं, कुठंतरी त्या स्वस्थानी निघून जायचं. एकनाथ महाराज डोळे उघडायचे. एकनाथ महाराजांना काही माहीत नसायचं की कोण सर्प आलाय आपल्या अंगावर, त्यांनी काय वेटोळा केलाय, आपल्या डोक्यावर फणा काढून बसलाय का, हे काही त्यांना माहीत नसायचं. का माहीत कधी असतं? शरीराची आसक्ती असते तेव्हा असतं. जेव्हा शरीराची आसक्ती असते, देह मी असं म्हटलं जातं, तेव्हा तोपर्यंत या देहाच्या संबंधाने सगळ्या गोष्टीचा स्पर्श असतो. ध्यानामध्ये देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल स्थिती असल्यामुळे सापानी वेटोळा केला काय, का सापानी डोक्यावर फणा काढला काय, याच्याशी काही घेणं देणं एकनाथ महाराजांना नाही. तो साप हा रोज करायला लागलाय. तो जो शेतकरी आहे तो दूध घेऊन येतोय रोज एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराज समाधीतून बाहेर आले, ध्यानातून बाहेर आले की थोड्या वेळाने तो तिथं हजर राहायचा, ते दूध तिथं ठेवायचा, एकनाथ महाराजांचं दर्शन निघून जायचं. हे त्याचं ठरलेलं. आणि मग एके दिवशी मात्र आश्चर्य असं घडलं. हा जो असलेला शेतकरी आहे, नेहमी उशिरा म्हणजे नाथ महाराजांचं ध्यान संपल्यानंतर एकनाथ महाराजांना तो दूध घेऊन जायचा. पण त्या दिवशी घरामध्ये कामं लवकर झाली, दूधही लवकर काढलं गेलं आणि मग बायकोनी सांगितलं मला बाकीची काही काम आहेत, तोपर्यंत हे दूध तुम्ही घ्या आणि लवकर निघून द्या तिकडं. एकनाथ महाराजांना दूध द्यायचं आहे ना, काय त्याला असतंय, लवकर दिलं तर काय अडचण आहे, देऊन द्या. त्या शेतकऱ्यांनी ते दूध घेतलं आणि अगदी एकनाथ महाराज ध्यानस्थ आहेत त्याच वेळेमध्ये तो शेतकरी हजर झाला दूध घेऊन. आणि ध्यानाच्या वेळेला नेमकं सापाची नेहमीच्या पद्धतीने तो साप एकनाथ महाराजांच्या अंगाला वेटोळा करून होता, वरती फणा काढून बसलेला होता आणि हा दूध घेऊन गेला. त्या सापाला पाहिल्याबरोबर मोठ्याने किंकाळी केली. किंकाळी केल्याबरोबर एकदम एकनाथ महाराजांचं ध्यान म्हणजे त्याच्यामध्ये व्यत्यय आला. एकनाथ महाराजांनी एकदम डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर तो साप त्याच्या लक्षात आलं एकनाथ महाराजांचं उत्थान झालंय. तो पटदिशी त्या अंगातून निघाला आणि असा निघायला लागल्याबरोबर एकनाथ महाराजांनी त्या शेतकऱ्याला विचारलं का रे बाबा काय झालंय. तो म्हटला बघा बघा तो साप बघा. म्हटले तो साप बघा. म्हटले का? अहो हा साप तुमच्या अंगाला असा स्पर्श करायचा, अंगाला वेटोळा घालायचा आणि तुमच्या डोक्यावर फणा काढून उभा राहायचा, तो साप आहे. एकनाथ महाराजांनी त्या सापाकडे पाहिलं आणि आणलेलं जे दूध होतं, एकनाथ महाराज म्हणतात अरे बाबा इतके दिवस तू माझ्याजवळ होता, मला कळालं नाही हे दूध तुला द्यायचं आहे कारण तू परमात्मा आहेस असं म्हणून एकनाथ महाराज धावत जातात. त्याच्याजवळ गेल्याबरोबर तो साप न राहता भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं प्रगट होतात. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामभरम दधाने वपुरलक कुलाव्रतान नाब्जम विजय सखेर तिरस्तुमिन वद्या. अशा पद्धतीचं कृष्ण रूप एकनाथ महाराजांनाही पाहायला मिळायला लागलं आणि त्या शेतकऱ्यालाही पाहायला मिळायला लागलं. शेतकऱ्याला कृष्णाचं दर्शन झालं. खरं तर ते दर्शन एकनाथ महाराजांच्या अनुष्ठानाचं दर्शन आहे. एकनाथ महाराजांनी इतके दिवस केलेलं अनुष्ठान, त्या अनुष्ठानाचं फळ म्हणजे कृष्णाचं दर्शन आहे. तो शेतकरी विचार करायला लागला या कृष्णाचं दर्शन व्हावं म्हणून एकनाथ महाराजांनी अनुष्ठान केलं, पण मला मात्र अनायासेच मिळालं हे दर्शन. मला मात्र अनायास हे दर्शन मिळालं. मी कोणतेही अनुष्ठान न करता हे दर्शन मिळालं, याचं काय कारण असेल. त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं मी केलेली संताची सेवा
मला या भगवंताच्या दर्शनाला गाठ करण्याकरता गाठ पडली. आपण केलेल्या संतांच्या सेवेमध्ये भगवंताची भेट असते. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. शेतकऱ्याला अनुष्ठान करायची गरज पडली नाही, शेतकऱ्याला ध्यान करायची गरज पडली नाही, शेतकऱ्याला डोळे झाकून बसायची गरज पडली नाही, तरी कृष्ण दर्शन झालं. काय केलं? फक्त संतांची सेवा केली. काही करत नव्हता. एक पातेलेभर दूध घ्यायचं आणि एकनाथ महाराजांना रोज नेऊन द्यायचं. तो एकनाथ महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाला आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं. एकनाथ महाराजांनी विचारलं, असे का रे बाबा? तो म्हणायला लागला, महाराज, या कृष्णाचं दर्शन झालं मान्य आहे, पण हे तुमच्या सेवेचं फळ आहे, म्हणून अगोदर तुम्हाला नमस्कार आणि मग कृष्णाला नमस्कार. अगोदर तुम्हाला नमस्कार आणि मग कृष्णाला नमस्कार. ज्याच्यामुळे आपल्याला मिळालेलं असतं त्याच्या अगोदर पाया पडावं, मग त्याच्या पाया पडावं. नाहीतर दुसऱ्या भाषेत सांगू, ज्यानं आपल्याला तारीख दिलेली असते त्याच्या अगोदर आभार मानावे, मग बाकीच्याचे आभार मानावे. हा व्यवहार आहे, हा व्यवहार आहे. एकनाथ महाराजांचं दर्शन तो घेतोय, आनंदी होतोय. त्याला असं वाटायला लागलं, मी असं ऐकलं होतं की देव भेट होणं फार दुर्लभ आहे, परमात्मा साक्षात्कार होणं फार दुर्लभ आहे. अरे पण परमात्मा साक्षात्कार होणं दुर्लभ आहे, पण ती दुर्लभ असलेली गोष्ट मला सहजासहजी प्राप्त करावी लागली, करता आली. तो म्हणायला लागला, याच्याकरता लागतं तरी काय? आज मला कळालं, मनोभावे केलेली थोडी संतांची सेवा सुद्धा देवाच्या प्राप्तीकरता कारणीभूत ठरते. आणि मग तो असं म्हणायला लागला, जर भगवंताची प्राप्ती संत सेवेमध्ये होत असेल तर संत भजनाने काय होत नसेल महाराज. जरा भानुदास एकनाथ भजन करू. श्री भानुदास एकनाथ, 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 श्री भानुदास एकनाथ.
सेवेमध्ये जर भगवंताची प्राप्ती होत असेल, संतांची केलेली अल्प सेवा जर आम्हाला देवाचा सगुण साक्षात्कार करून देत असेल, तर संतांचं भजन आम्हाला करून देणार नाही का? उलट भगवान सुद्धा सांगतात, ते हे प्राणा परवते आवडते जे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. भगवान म्हणतात, एखाद्या वेळेस माझी कथा नाही सांगितले तरी चालेल, पण माझ्या संतांची कथा मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडते. माझ्या संतांची कथा, माझ्या संतांचं भजन. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. बस, संतांना, संतांची सेवा, संतांचं भजन देवाला आवडतं. भानुदास एकनाथ हे भजन किती गोड आहे. एकतर कथेमध्ये आपल्याकडून ते भजन व्हावं म्हणून ते भजन करायचं, लागलेली झोप जावी म्हणून करायचं, दोन्ही अंगाने. त्या निमित्ताने जरा जागेवर येतात. जसं पहिल्या दिवशी दादांनी सांगितलं ना, श्लोक झाल्यानंतर श्लोकटीका ज्ञानोबा तुकाराम का म्हणायचं, बापू महाराज आरगडे म्हणतात का म्हणायचं, त्याचं कारण आहे आपण जागेवर यावं. तसं मध्ये मध्ये भजन केलं की जागेवर यावं. बरं आहे. शेतकरी आनंदी आहे. एकनाथ महाराजांच्या केलेल्या सेवेने सहजासहजी भगवंताचं दर्शन घडलं. तो तृप्त आहे. विचार करा, साक्षात सगुण कृष्णाचं दर्शन झालं ना. बरं मी तर आणखीन पुढे बोलतो. एकनाथ महाराजांच्या पदरात एकच भाग्य आहे, श्रीकृष्णाचं दर्शन. शेतकऱ्याचं मात्र दोन भाग्य आहेत, संतांचं आणि देवाचं दर्शन. म्हणजे संत सेवेमध्ये दोन दोन भाग्य प्राप्त होतात. भगवत भेटीमध्ये एकच भाग्य आहे. भगवंताच्या प्राप्तीमध्ये, भगवंताच्या दर्शनामध्ये एका भगवंताची भेट एवढंच भाग्य आहे. पण संतांच्या दर्शनामध्ये संत आणि देव या दोघांच्या भेटीचं भाग्य आहे. हा फरक आहे. एकनाथ महाराज आपलं अनुष्ठान झालं, पुन्हा मूळ स्थानी जातात. जनार्दन स्वामींना हा सगळा इतिहास ते सांगतात. जनार्दन स्वामींना सांगतात की त्या पर्वतावर गेलो, तिथं तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान करायला लागलो, आणि मग त्या अनुष्ठानामध्ये काय काय घडलं, तो सर्प कसा येत होता, कशा पद्धतीने कृष्णाचं दर्शन झालं, हा सगळा इतिहास एकनाथ महाराजांनी आपल्या गुरूंकडे सांगितला. एकनाथ महाराजांनी तो अभंग सांगून ठेवलेला आहे. आमाडंखो आला काळ तव तो काळची झाला कृपाळ. महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे. घरी गेल्यानंतर एकनाथ महाराजांचा गाथा उघडून पहा. आम्हा डंखो आला काळ तो काळची झाला कृपाळ, भली ओळख झाली आता चित्त मिनले अच्युता. भली ओळख झाली आता चित्त मिनले अच्युता. देहीचा फिटला संदेह तव काळची झाला वाव, एका जनार्दनी भेटी येणे जाणे खुंटली गाठी. हे एकनाथ महाराजांची भाषा. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी सगळा वृत्तांत जनार्दन स्वामींना सांगितला. जनार्दन स्वामींनी सांगितलं, ठीक आहे एकनाथा, मला जे जे या पर्वतावर तुला करून घ्यायचं होतं ते आता झालं. श्री गुरु दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा साक्षात्कार झाला. जनार्दन स्वामींनी सांगितलं, एकनाथा, मला असं वाटतं की आता तू त्र्यंबकेश्वरला माझ्याबरोबर चलावं, आपण त्र्यंबकेश्वरची तीर्थयात्रा करून येऊया. आणि मग एकनाथ महाराज जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांना घेऊन त्र्यंबकेश्वरला जाण्याकरता निघाले. जात असताना रस्त्यामध्ये पहिला मुक्काम गोदावरीच्या काठावर पडला. ज्यांच्या घरी तो मुक्काम पहिला पडला त्यांचं नाव आहे चंद्रभट्ट. चंद्रमा भट्ट असं म्हटलंय, कुणी चंद्रभट्ट म्हटलंय. आणि चंद्रभट्टांकडे पहिला मुक्काम पडला. संध्याकाळची वेळ होती. एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी दोन महात्मे आपल्या घरामध्ये आलेले आहेत. चंद्रभट्टाला आनंद झाला. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या पद्धतीने अत्यंत मनोभावे दोघांचंही पूजन केलं, दोघांनाही फलाहार दिला. आणि मग नित्य त्या चंद्रभट्टाचा एक नियम असायचा, रोज संध्याकाळी चतुश्लोकी भागवतावर निरूपण करायचं. चतुश्लोकी भागवतावर निरूपण करायचं. भगवान आदिनारायणाने जे
तत्वज्ञान ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी ते तत्वज्ञान देवर्षी नारद मुनींना सांगितलं, देवर्षी नारद मुनींनी ते तत्वज्ञान महर्षी व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी ते तत्वज्ञान शुकाचार्यांना 12 स्कंधामध्ये सांगितलं. असं जे तत्वज्ञान आहे ते भागवताचं तत्वज्ञान आहे. मूळ त्याचे 4 श्लोक. हंस असणारा भगवान नारायणाचा अवतार, हंसरूपी असलेला भगवान नारायणाचा अवतार, त्या हंसरूपी भगवंतानी हे भागवतातले मूळ 4 श्लोक ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवानी त्याच 4 श्लोकाचा उपदेश नारदांना केला, नारदांनी त्याच 4 श्लोकाचा उपदेश व्यासांना केला आणि व्यासांनी मात्र त्या 4 श्लोकाचा चिंतन 12 स्कंदामध्ये 18,000 श्लोकांमध्ये केलं आणि तेच आहे भागवत. आणि ते व्यासांनी भागवत शुकाचार्यांना सांगितलं, शुकाचार्यांनी ते भागवत राजा परीक्षितीला सांगितलं. पण मूळ श्लोक आहेत 4, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. चंद्रभट हे चतुश्लोकी भागवतावर निरूपण करत असत. आणि त्या दिवशी संध्याकाळी जनार्दन स्वामींनी आणि एकनाथ महाराजांनी या चंद्रभटाचं चतुश्लोकी भागवतावरचं निरूपण ऐकलं, मुक्काम केला. सकाळी उठून आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. तो चंद्रभट म्हणायला लागला मीही आपल्या बरोबर येणार. आणि तो चंद्रभटही एकनाथ महाराजांच्या बरोबर जनार्दन स्वामींच्या बरोबर त्र्यंबकेश्वरला येतो. त्र्यंबकेश्वरला जाण्याकरता अगोदर पंचवटीमध्ये नाशिकमध्ये यांचा मुक्काम होतो. आणि मग नाशिकमध्ये पंचवटीमध्ये मुक्काम होतो. भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं दर्शन, काळाराम मंदिर नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे, रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेतलं जातं. सायंकाळचा मुक्काम तिथं ठरतो. जनार्दन स्वामींनी एकनाथांना तिचा आदेश दिला, एकनाथा चंद्रभटाच्या घरी चतुश्लोकी भागवत ऐकलंस ना? हो. मग माझी अशी इच्छा आहे की या चतुश्लोकी भागवतावर ओवीबद्ध निरूपण तू करावं, अशी माझी इच्छा आहे. आणि मग एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्याच ठिकाणी या चतुश्लोकी भागवतावर एकनाथ महाराजांनी ओव्या केल्या. एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रातला पहिला ओवीबद्ध ग्रंथ हा चतुश्लोकी भागवत नाशिकमध्ये पंचवटीमध्ये तयार झाला. हा पहिला ग्रंथ एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराजांच्या नावावर वाङ्मय प्रचंड आहे. ऐका, म्हणजे जसं आपल्याकडे व्यासोच्चिष्ट जगत्त्रय असं म्हटलं जातं, भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं, आज जगामध्ये जेवढं काही तत्वज्ञान आहे ते सगळं तत्वज्ञान व्यासांच्या मुखातून आलेलं आहे. जगातलं जेवढं काही आम्ही सांगाल ते सगळंच्या सगळं पूर्वी कुठंतरी व्यासांनी सांगून ठेवलेलं आहे असं जसं म्हटलं जातं, तसं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जितकं व्यासांच्या नावावर वाङ्मय भारतीय संस्कृतीमध्ये आहे तितकंच वाङ्मय किंवा त्याही पेक्षा काकणभर अधिक वाङ्मय वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांच्या नावावर आहे. मला असं वाटतं की एकनाथ महाराजांनी जितकी वाङ्मय निर्मिती केली तेवढी अन्य कोणत्याही संतांनी वाङ्मय निर्मिती केली नाही. इतकी विपुल वाङ्मय निर्मिती एकनाथ महाराजांनी केली. श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदावर भागवत नावाचा ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिला. चतुश्लोकी नावा भागवतासारख्या अत्यंत छोट्या छोट्या 8 ग्रंथांची निर्मिती नाथ महाराजांनी केली. जवळजवळ 4,000 अभंगाची निर्मिती नाथ महाराजांनी केली. 40,000 ओव्यांचा भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ नाथ महाराजांनी निर्माण केला. अनेक बारुडं नाथ महाराजांनी निर्माण केली. अनेक छोटे छोटे काव्य ग्रंथ नाथ महाराजांनी निर्माण केले. चिरंजीव पदासारखे, रुक्मिणी स्वयंवरासारखा अत्यंत गोड अशा पद्धतीचा ग्रंथ नाथ महाराजांनी निर्माण केला. इतकं वाङ्मय. पण या सगळ्या वाङ्मयाची सुरुवात ज्या ग्रंथातून झाली तो ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. या चतुश्लोकी भागवतावर एकनाथ महाराजांनी पहिल्यांदा वाङ्मय निर्मिती केली. झालं, पंचवटीतला मुक्काम संपला. पुढे हे तिघही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतात आणि त्र्यंबकेश्वरची यात्रा संपून माघारी ज्यावेळेस एकनाथ महाराज जनार्दन स्वामी निघाले आणि चंद्रभटाच्या गावी चंद्रभटाला सोडलं. जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज दोघंही पुन्हा या माघारी देवगिरीवर येतात आणि आल्यानंतर चंद्रभटाला मात्र दुसऱ्या दिवशी करमेना. का? एवढा दिवसाचा सगळा प्रवास हा संतांच्या सहवासात होता, जनार्दन स्वामींच्या सहवासात होता, एकनाथ महाराजांच्या सहवासात होता आणि एवढा सगळा प्रवास, इतका सहवास या दोघांचा लाभलेला असल्यामुळे आता मात्र हे दोघं नाहीत, मग त्याला राहावे ना. जसं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे, जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तळमळी. तीच स्थिती या चंद्रभटाची झाली. जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराजांना सोडल्यानंतर त्यांचा विरह सुरू झाला. कधी एकदा मी पुन्हा जनार्दन स्वामींना भेटतोय असं त्याला वाटायला लागलं. भक्तिशास्त्रामध्ये विरह हा श्रेष्ठ सांगितला जातो.
ऐका, मी तुम्हाला 3 भूमिका सांगतो भक्तिशास्त्राच्या. भक्तिशास्त्र सांगतं भेटावा भेटावा ही तळमळ जिथं असते त्याला पूर्वराग म्हणा, भेटणं जिथं असतं त्याला मिलन म्हणा, आणि भेटल्यानंतर दूर होणं जिथं असतं त्याला विरह म्हणा. या 3 भूमिका आहे. भेटला नाही भेटावा ही तळमळ आहे, त्याला पूर्वराग म्हणा. भेटणं हा मिलन आहे, आणि भेटल्यानंतर दूर जाणं हा विरह आहे. याच्यात भक्तिशास्त्र सांगतं पूर्वरागापेक्षा मिलन श्रेष्ठ आहे, आणि मिलनापेक्षा ही विरह श्रेष्ठ आहे. याचं कारण सांगतो. पूर्वरागामध्ये भजन आहे, त्या भजनाची परिणिती देव भेटला मिलन आहे, परंतु भेटल्याला देव पुन्हा बाजूला झाला की पुन्हा भजन सुरू झालं, आणि म्हणून मिलनापेक्षा सुद्धा विरह श्रेष्ठ आहे. चंद्रभटाला ज्या जनार्दन स्वामींची भेट झालेली होती, ज्या एकनाथ महाराजांची भेट झालेली होती, आता एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी या चंद्रभटाला सोडून निघून गेलेले आहेत. दुसऱ्या दिवशी विरह झाला. चंद्रभटाला आपल्या घरात राहावे ना, त्याला घरामध्ये करमे ना, घरामध्ये आसक्ती राहिली नाही. आता त्यांनी क्षणामध्ये घरावर तुळशीपत्र ठेवलं, आणि एकनाथ महाराज जनार्दन स्वामी ज्या देवगिरी पर्वतावर गेलेले होते, देवगिरी किल्ल्यावर गेलेले होते, त्याच किल्ल्यावर हा चंद्रभट सुद्धा मागाहून त्यांच्या तिथं पोहोचला. जनार्दन स्वामींनी विचारलं, का रे बाबा तू का माघारी आला? चंद्रभटांनी सांगितलं, माझं मन लागत नाही आता घरी, मग मी इथंच राहणार. मला इथं एक जागा द्या की जेणेकरून मी तुमच्याच जवळ राहणार आणि तुमच्याच जवळ तपश्चर्या करत राहणार, इथंच ध्यानधारणा करत राहणार. तो चंद्रभटाला देवगिरी किल्ल्यावरच एक जागा दिली जनार्दन स्वामींनी. त्या जागेवर तो बसून चिंतन करायला लागला. काही काळानंतर तो विदेह स्थितीमध्ये पोहोचले. विदेह स्थितीनंतर आता समाधी स्थितीमध्ये समाधी अवस्था घ्यायची आहे, समाधीमध्ये जायचं आहे. आणि मग त्या काळामध्ये जनार्दन स्वामींनी चंद्रभटाची समाधी तिथंच बांधली, आणि त्या चंद्रभटाचंच नाव चांदबोधला असं केशवांनी त्यांच्या एकनाथ महाराज चरित्रामध्ये वर्णन केलंय. केशवजी सांगतात की हा जो चंद्रभट आहे ना, हाच पुढं काय झाला, चांदबोधला या नावाने ओळखलं गेलं. का चांदबोधला याला म्हटलं जातं? याचं कारण असं आहे की चांद या शब्दाचा अर्थ चंद्र, आणि बोधला हा शब्द का लावला? जनार्दन स्वामींनी बोध केला म्हणून त्यांना बोधला असं म्हटलं जातं. हा चंद्रभटच पुढं चांद बोधला असं म्हटलं जातं. या चांद बोधल्यांनी शेख महम्मद महाराजांना उपदेश केला की जे शेख महम्मद महाराज मानकोजी बोधले महाराजांच्या परंपरेमध्ये समकाली म्हणून सांगितले जातात. अशी एक परंपरा या स्थितीतून नाथ महाराजांच्या चरित्रातून येते. आणि म्हणून कुठंतरी नाथ महाराजांच्या चरित्रात सुद्धा चांदबोधला या नावाने का होईना पण मानकोजी बोधले महाराजांचा स्पर्श आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून पैठणला आलो, नाही तर काय कारण आहे आपल्याला यायचं? पैठणला येण्याचं कारण तेच आहे, चांदबोधलांची समाधी आहे. झालं, एकनाथ महाराज तिथं देवगिरी पर्वतावर असताना जनार्दन स्वामींनी सांगितलं, एकनाथा आता तू तीर्थयात्रेला जायचं. आणि म्हणून तीर्थयात्रेला पाठवलं. केदारनाथ असेल, बद्रीनाथ असेल, या सगळ्या तीर्थयात्रा सुरू झाल्या. इकडं चक्रपाणी आणि त्यांची पत्नी विचार करते, कधी येतोय हा, कधी येतोय हा, हा काही आलेला नाहीये. कुठून तरी निरोप जनार्दन स्वामीपर्यंत पोच केला. जनार्दन स्वामींनी तो निरोप एकनाथ महाराजांना जिथं तीर्थयात्रेमध्ये असतील तिथपर्यंत पोच केला. आणि एकनाथांना सांगितलं, तीर्थयात्रा करून माघारी देवगिरी किल्ल्यावर यायचं नाही, सरळ पैठणला जायचं. आता माघारी यायचं नाही इकडं, एक तर माघारी इकडे यायचं नाही, आणि दुसरी गोष्ट तीर्थयात्रेमध्ये तिकडंच बसायचं नाही. तीर्थयात्रा झाली की माघारी गावाकडे जायचं. सप्ताह झाल्यानंतर नीट गावाकडे जायचं, तशातला भाग आहे. थांबायचं तसं तीर्थयात्रा झाली ना मग इकडं तिकडं थांबायचं नाही, गावाकडे यायचं, पैठणला यायचं. एकनाथ महाराजांनी गुरु आज्ञा ही सांभाळली. आणि 12 वर्षाची ही तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर 12-13 वर्षानंतर एकनाथ महाराज पैठणला आले. माघारी आले. आणि आल्यानंतर ते एक वेगळं रूप होतं. किंवा लहान असताना मुंज झाल्यानंतर 6व्या वर्षी मुंज झाल्यानंतर 2-3 वर्षामध्ये हा एकनाथ आपल्या गुरुग्रही निघून गेलेला आता जवळजवळ वयाच्या 25शी मध्ये माघारी आलेला आहे. वय 25 वर्षाचं तेव्हा माघारी आलेला आहे. कोणालाही ओळखू येणार नाही अशी स्थिती. पण गावातल्या एका पुराणिकांनी ते ओळखलं. त्याचं कारण असं आहे, फार गमतीचं कारण सांगितलं जातं. काय झालं ऐका जरा. एकनाथ त्यांच्या आजी आजोबाला न सांगता जनार्दन स्वामींकडे गेले होते, बरोबर आहे. गेले जवळजवळ 8-10 वर्ष झालं, 10-12 वर्ष झालं त्यांचा पत्ता नाही. आजी आजोबांना रोज चिंता लागायची की हा कुठं असेल, काय करत असेल, काय करत असेल.
चक्रपाणींची जी पत्नी आहे, आजी आहे एकनाथांची, ती आजी असं म्हणायला लागली की हा एकनाथ असा आपल्याला न सांगता जाणार नाही. मग कसं काय गेला? त्या आजीनी सांगितलं तुम्हाला काही काम नाही. बायकोने नवऱ्याला सांगितलं तुम्हाला काही काम नाही. म्हटले का? रोज संध्याकाळी पुराण सांगायला एका पुराणिक बुवाला तुम्ही बोलवत होता. म्हटले हो. आणि त्या पुराणिक बुवानी जे काही तत्वज्ञानाचा देह आसक्तीचा विषय सांगितला आणि त्या सांगण्याच्या नादामध्ये त्या पुराणिक बुवाचा ऐकूनच हा घर सोडून गेलाय. म्हटले या पुराणिक बुवाचा ऐकून सोडून गेलाय. आणि म्हणून त्या चक्रपाणींच्या पत्नीने एकनाथांच्या आजीनी गावातल्या पुराणिकाची अशी फजिती केली, तुझ्या नादाला लागून माझा नातू जो गेला तो यायला तयार नाही, माझ्या नातवाला मात्र गावातून हाकलून दिलं, तू मात्र इथं पुराण सांगत बसला वय. त्याला नाही नाही ते बोलायला सुरुवात केली. त्या पुराणिकांनी विचार केला कुठून का होईना पण एकनाथ आले पाहिजे आणि येऊन हिच्या पदरात टाकले की आपलं काम संपलं. आणि नेमकं एकनाथ महाराज इथं पैठणमध्ये आले. आल्यानंतर गावाच्या बाहेर एका मंदिरामध्ये एकनाथ महाराज आपलं नित्य गोदावरीचं स्नान आणि आपला जो काही नियम आहे तो नियम करण्यामध्ये मग्न होते. एके दिवशी तो पुराणिक बुवा गावातल्या बाहेरच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता आला आणि पाहिल्यानंतर त्यांनी ते एकनाथाचं रूप बघितलं आणि त्याला काय झालं कुणास ठाऊक, त्याच्या लक्षात आलं की 15 वर्षापूर्वी घर सोडून निघून गेलेला जो एकनाथ आहे ना तो हाच आहे, हाच एकनाथ आहे. आणि त्या पुराणिक बुवांनी चक्रपाणींना सांगितलं तुम्ही ज्या एकनाथाची वाट बघत होता ना तो एकनाथ मंदिरात येऊन बसलाय. म्हटले बघा. चक्रपाणी आणि त्यांची पत्नी आजी आजोबा आले. दोघांनी एकनाथांना पाहिलं, कडकडून मिठी मारली. डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू चक्रपाणींच्या वाहत होते. ऐका, चक्रपाणींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण एकनाथांच्या जीवनावर त्याचा काही परिणाम होत नव्हता. याचं कारण देह आसक्ती संपलेल्या माणसाला रडलं काय आणि हसलं काय दोन्ही समान असतं, त्याला काही परिणाम नसतो. चक्रपाणींच्या डोळ्यातून अश्रू येत होते, दुःख होत होतं, पण चक्रपाणींचं दुःख सुद्धा सुखाला कारण होतं. का? झालेलं दुःख हे विरहाचं होतं पण एकनाथाची भेट झाली हे सुख होतं. दोघांनी चक्रपाणींनी आणि आजीनी दोघांनी आपल्या घरी घेऊन गेले. इथं घरी राहायचं. आता एकनाथांनी सांगितलं घर सोडून जाताना मी ठरवलं होतं या घरी परत येणार नाही. मग गावाच्या बाहेरच असलेल्या तिथं छोटीशी जी जागा आहे ती जागा नीट केली, तिथं छोटीशी झोपडी बांधली आणि एकनाथांनी सांगितलं मी इथंच राहणार. आता विवाहाचं 2-4 वेळेस नाव काढलं पण एकनाथांनी नकार दिला. चक्रपाणींनी जनार्दन स्वामींना निरोप पोहोच केला. निरोपामध्ये असं लिहिलं की सगळं जरी अध्यात्म खरं असलं तरी सुद्धा ज्यावेळेस मृत्यू लोकामध्ये माणूस जन्माला येतो तेव्हा धन्य गृहस्थाश्रम हा माणसाच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ आश्रम जर कोणता असेल तर तो गृहस्थाश्रम आहे. 4 आश्रम सांगितले जातात. एक ब्रह्मचर्य आश्रम आहे, दुसरा गृहस्थाश्रम आहे, तिसरा वानप्रस्थाश्रम आहे आणि चौथा संन्यास आश्रम आहे. या 4ही आश्रमामध्ये धन्य गृहस्थाश्रम हा विवाह होऊन गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणं आणि चांगल्या पद्धतीचा गृहस्थाश्रम सांभाळणं हे मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. नव्हे त्यालाच मानवी जीवनाची सफलता म्हटलं जातं. त्यामुळे आमची विनंती आहे की तो मुलगा आता आमचं ऐकत नाही, सद्गुरूंची आज्ञा हाच प्रमाण मानतोय, तुम्ही काहीतरी त्याला आज्ञा करावी. जनार्दन स्वामींनी पत्र लिहून पाठवलं. त्या पत्रामध्ये एकनाथांनी विवाह करावा, गृहस्थाश्रम व्यवस्थित पद्धतीने सांभाळावा आणि चांगला केलेला गृहस्थाश्रम हाच खऱ्या अर्थाचा परमार्थ असतो अशा पद्धतीचे शब्द लिहून पाठवावे. आणि ते गुरुचं आलेलं पत्र चक्रपाणींनी एकनाथांच्या हातात दिलं आणि एकनाथ महाराजांना सांगितलं हे बघा, हे बघ गुरूंची आज्ञा आलेली आहे, गुरुपत्र पहा. ते सद्गुरूंची अक्षरं पाहिली. एकनाथ महाराजांनी ती आपल्या कपाळाला लावली. कारण सद्गुरूंनी लिहिलेल्या अक्षरांच्या पाया पडणं म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंचं दर्शन घेणं इतकी श्रद्धा त्या अंतःकरणामध्ये असते. अनुदास एकनाथ, अनुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास
एकनाथ भानुदास एकनाथ दास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे भानुदास एकनाथ 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 भानुदास हे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ 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 भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ महाराज महाराज की जय. नाथ महाराजांच्या या चरित्रामध्ये सद्गुरूंची अक्षर नाथ महाराजांनी कित्येक वर्षानंतर पाहिलेली आहेत. त्या अक्षरांच्या वर नतमस्तक होऊन नाथ महाराज विचार करतायत की हे अक्षरांचं दर्शन म्हणजे माझ्या गुरूंचं दर्शन आहे. गुरूंचं दर्शन झालं त्याचा आनंद आहे. गुरूंचे शब्द आहेत, विवाह करावा आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. नाथ महाराजांनी ती कबुली दिली. चक्रपाणी आता वधू शोधामध्ये निघालेले आहेत. चक्रपाणींची पत्नी म्हणजे आजी म्हणते आहे, बघा तो होय म्हणतोय ना तेवढ्यात उरकून टाका, परत मन बदललं तर काय करावं. हे मी त्या काळातलं सांगतोय. आता उलट आहे, मुलीच्या मनात आलंय ना होय म्हणते ना तोपर्यंत करून टाका. पोरांना असं म्हणावं लागतंय आता. आणि मग नाथ महाराजांच्या विवाह करता जवळच असलेलं वैजापूर नावाचं गाव, तिथून एक सोयरीक चक्रपाणींकडे आली. त्या मुलीच्या वडिलाच्या लक्षात आलं की मुलगा सुसंस्कारित आहे, विद्वान आहे, शास्त्राध्ययन करणारा आहे, नित्य संध्यावंदन करणारा आहे, नित्य गोदावरीचं स्नान करणारा आहे, नित्य भगवत पूजा करणारा आहे आणि शुद्ध आचरण असलेला आहे. त्या काळामध्ये मुलगा कसा आहे हे बघण्याची लक्षणं ही होती. त्यावेळेस मुलगी कोणाच्या घरात द्यायची? जो मुलगा देवाची पूजा करतोय, जो मुलगा नित्य संध्यावंदन करतोय, जो मुलगा सुसंस्कारित आहे, जो मुलगा गोदावरीचं किंवा गंगेचं नित्य स्नान करतोय, ज्या मुलाला शास्त्र अध्ययन आहे, ज्या मुलाकडे वेदाध्ययन आहे, हे पाहिलं जायचं, त्याच्या घरी मुलगी द्यायची. आता जर आम्ही म्हणलं काय करतोय मुलगा? कीर्तनकार आहे, नको मग मग उगीच म्हणावं लागतं.
ओके, सांगायचं काहीच नसतंय, सांगायचं उग. आणि मग ठरला, विवाह ठरला. एकनाथ महाराजांचा विवाह ज्या मुलीबरोबर होते तो मुलीचं नाव आहे गिरिजाबाई. गिरिजाबाई आणि एकनाथ महाराजांचा विवाह संपन्न होतो. एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई आहेत कोण? दोन शब्द सांगतो. हे एकनाथ महाराजांचा आणि गिरिजाबाईचा विवाह म्हणजे एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई एक होणं, याचा अर्थ विवेक आणि शांती एक येणं. एकनाथ महाराज हा विवेक आहेत आणि गिरिजाबाई ही शांती आहे. शांती ही विवेकाच्या ठिकाणी राहत असते आणि शांतीशिवाय विवेक घरात येत नसतो. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. शांती शांती कुठं असेल तर ती विवेकाकडेच असेल. जिथं विवेक आहे ना तिथं शांती आहे. या दोघांचा विवाह आहे. एक विवेकाचा पुतळा आहे आणि एक शांतीचा पुतळा आहे. सुसंस्कारित, सुशील, सद्गुणी अशी गिरिजाबाई. गिरिजाबाई एखादी मुलगी किंवा एखादी गृहिणी कशी असावी, घरामध्ये आल्यानंतर तिनं कसं वावरणं असावं. ल.रा. पांगरकरांच्या एका पुस्तकामध्ये एकनाथ महाराजांच्या चरित्र वर्णन करताना गिरिजाबाईच्या स्वभावाचं वर्णन करताना असं सांगितलंय, प्रीती व्हावया पती मानसी, कुळवधू मानी सासू सासऱ्याशी. प्रीती व्हावया पती मानसी. आपल्या पतीच्या प्रेमाला किंवा पतीच्या प्रीतीला जर आपल्याला उतरायचं असेल, पतीनं आपल्यावर प्रेम करावं, पतीनं आपल्याला मानावं किंवा पतीनं आपल्याला महत्त्व द्यावं किंवा पतीला जे आवडेल ते आपण करावं किंवा पतीला आनंद होईल ते आपण करावं असं जर वाटत असेल तर कुळवधू मानी सासू सासऱ्याशी. कुळवधू या शब्दाचा अर्थ आहे कुलवधू, कुलवान वधू. कुळवधू म्हणजे आणखीन एक कुलवान वधू. कुलवान स्त्री काय करते? मानी सासू सासऱ्याशी. सासू सासऱ्याला दैवत मानणं हे ज्या कुलवधूकडून घडतं ती खऱ्या अर्थाची कुलवधू, ती कुलवान वधू आहे. प्रीती व्हाव या पती मानसी. गिरिजाबाईचं वागणं असं आहे. चक्रपाणी आणि त्यांची पत्नी हेच आता सासू सासरे असल्यामुळे नित्य आपल्या आजी आजोबांची सेवा आपलं दैवत म्हणून ही करते आहे. एवढ्यावर गिरिजाबाईचा स्वभाव थांबत नाही. गिरिजाबाईच्या स्वभावाचं वर्णन करताना महिपती महाराजांनी भक्ती विजयामध्ये असं वर्णन केलंय, अतिथी आणि पतिपुत्राशी भोजनी समता नित्य दिसी, धनलोभ नाही मानसे परमार्थी तिसी अधिकारो. परमार्थामध्ये अधिकार कोणाला आहे? कोणत्या स्त्रीला परमार्थाचा अधिकार आहे हे सांगताना महिपती महाराज सांगतात, अतिथी आणि पतिपुत्राशी भोजनी समता नित्य जिसी. नीट आहे का? अतिथी आणि पतिपुत्राशी भोजनी समता नित्य जिसी. भोजनाला बसल्यानंतर अतिथी आलेला असो अथवा आपला पती असो, हे दोघं जर जेवायला बसलेले असतील तर दोघांच्या जीवनामध्ये जी समता पाहते, दोघांच्या जीवनात समता पाहते. म्हणजे पती जितका महत्वाचा आहे किंवा पती किंवा पुत्र, या पुत्रावर जितकं प्रेमाने ते भोजन वाढते, जितक्या आनंदाने ते पदार्थ ताटामध्ये ठेवते किंवा जेवढे केलेले पदार्थ ताटामध्ये ठेवले तेवढेच सगळे पदार्थ अतिथीला सुद्धा देते. अशा पद्धतीचा समता भाऊजीच्या अंतःकरणामध्ये आहे. एक. आणि दुसरी गोष्ट, धनलोभ नाही मानसी. धनाचा लोभ जिच्या मनामध्ये नाही. महिपती महाराज सांगतात, परमार्थी तिशी अधिकार. परमार्थाचा अधिकार तिला आहे. परमार्थाचा अधिकार कोणाला? जिच्या अंतःकरणात समता आहे आणि जिच्या अंतःकरणात लोभ नाही तिला. लोभ निघून गेलेला असावा आणि अंतःकरणामध्ये समता असावी, त्याच्याशिवाय अधिकार येत नाही. एवढ्यावर थांबत नाही. एकनाथ महाराजांचा आणि गिरिजाबाईचा चालू असलेला हा संसार एका विशिष्ट टप्प्यातून निघालाय. महिपती महाराज वर्णन करतात, स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती, तरीच परलोक साधिती इतरा प्राप्ती ते नाही. एकदम स्थितप्रज्ञ अवस्थेतून हा प्रवास चाललाय. प्रपंच म्हटलं की काही सुखाच्या घटना असतात आणि काही दुःखाच्या घटना असतात.
कधी सुखाचे क्षण येत असतात, कधी दुःखाचे क्षण येत असतात, पण त्या दोन्ही क्षणामध्ये समान वृत्तीने निघणारा हा सगळा प्रपंच आहे. वर्णन करताना महिपती महाराजांनी असं केलंय, न करी कोणाचे उपार्जन, दृष्टीस न येती थोरसान, चराचर जे दिसे आन ते ते जनार्दन भासत. एकनाथ महाराजांची स्थिती अशी आहे. या पती पत्नीच्या संसारामध्ये एकनाथ महाराजांचा हा सगळा चालू झालेला जो प्रवास आहे, या प्रवासाचं वर्णन करताना महिपती महाराज असं वर्णन करतात की या संसारामध्ये कधी सुखाचे आणि कधी दुःखाचे प्रसंग येतात, पण या दोन्ही प्रसंगामध्ये मात्र गिरिजाबाई एकनाथ महाराजांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे. कधीही मनाला दुःख स्पर्श होत नाहीये, कधीही धनाचा लोभ तिच्या चित्ताला स्पर्श होत नाहीये. आलेल्या अतिथींचा सत्कार करणं, आलेल्या अतिथींचं पूजन करणं, आलेल्या देवदेवतेंचं पूजन करणं हा तिचा कुलधर्म. अशा पद्धतीनं वागणं या गिरिजाबाईचं आहे. बऱ्याचदा आपल्याकडे व्यवहारामध्ये असं सांगितलं जातं, संसार चालू काय आहे, त्या कबीर महाराजांच्या जीवनचरित्रात वर्णन केलं जातं. काही झालं म्हणे, एक मनुष्य कबीर महाराजांकडे गेला आणि कबीर महाराजांकडे गेला आणि म्हणायला लागला, महाराज सुखी संसाराचं सूत्र सांगा, सुखी संसाराचं, माझा संसार सुखी कसा होईल हे सांगा. कबीर महाराजांनी सांगितलं, बस सांगतो. बसून घेतलं त्याला. भर दुपारची वेळ होती आणि कबीर महाराजांनी आपल्या बायकोला सांगितलं, काय ग, कंदील घेऊन ये म्हटले. कंदील कंदील. आता भर दुपारी कुणी कंदील मागतं का? कंदील घेऊन ये म्हटल्याबरोबर कबीर महाराजांच्या पत्नीने सुद्धा काही विचार केला नाही, घरात गेली, आतमध्ये कंदील पेटवला आणि तो कंदील घेऊन एकनाथ महाराजांना दिला. बायको निघून गेली. तो जो होता का नाही, कोण, सुखी संसाराचं सूत्र सांगा म्हटला, तो म्हटला काय, एकनाथ महाराज हे कबीर महाराज तर वेडे आहेतच आहेत, पण त्यांची बायको त्यांच्यापेक्षा वेडी आहे म्हटले. भर दुपारी कंदील मागितला, एकदा तरी ओरडून म्हणायला पाहिजे होतं ना, कशाला पाहिजे, काही नाही, आणून दिलाय म्हटलं, लगेच झालं. काय करायचंय आपल्याला दुसऱ्याच्या घरातलं, असं तो माणूस म्हणून गप्प बसला. सायंकाळ झाली. सायंकाळच्या वेळेला अतिथी आलेले आहेत, आपल्याला चहा कर, दूध कर, काहीतरी कर. कबीर महाराजांच्या पत्नीने दूध आणलं आणि ते दूध आणलं आणि दूध दोघांना दिलं, पण गडबडीमध्ये ते दुधामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी मीठच टाकलं. कबीर महाराजांनी त्या माणसाने दूध पिलं, त्याला एकदम खारट लागलं, पण तो विचार करायला लागला, कबीर महाराज काहीच बोलत नाहीत, आपण कसं काही बोलायचं. तो गपचूप बसला. कबीर महाराजांनी ते दूध घेतलं आणि कबीर महाराजांनी बायकोला बोलून सांगितलं, वा काय दूध केलं होतं, एवढं चांगलं गोड दूध केलं होतं, आतापर्यंत मी पिलो नाही म्हटले, इतकं चांगलं दूध आहे म्हटले, गोड आहे दूध. यांनी डोक्याला हात लावला. तो म्हटला, मला मगाशी वाटत होतं यांची बायको वेडी आहे, आता लक्षात आलं हेही वेडी आहेत म्हटला. सायंकाळ झाली. तो म्हटला, हो महाराज मी केव्हाचा बसलोय सकाळपासून. ते म्हटले, हो बसलाय. का बसलाय? अहो म्हटलं, का बसलाय म्हणजे, मी तुम्हाला म्हटलं होतं सुखी संसाराचं सूत्र सांगा. बर महाराज म्हटले, बर मग सांगा ना सूत्र. कबीर महाराजांनी सांगितलं, मी दिवसभर तेच सांगत होतो तुला. ते म्हटलं, दिवसभर तेच सांगत होता, मला नाही कळालं. ते म्हटले, असं कसं काय कळालं नाही? नाही कळालं. ते म्हटले, अरे बाबा मी भर दुपारी कंदील मागितला, माझ्या बायकोने विना तक्रार कंदील आणून दिला, बरोबर आहे. दुपारच्या वेळेला मी कंदील मागणं ही माझी चूक आहे. दुपारच्या वेळेला मी कंदील मागणं ही माझी चूक आहे, पण बायकोने माझ्याशी भांडणं करण्याच्या ऐवजी किंवा चुकीचं म्हणण्याच्या ऐवजी किंवा वेगवेगळं वाईट वक्तव्य बोलण्याच्या ऐवजी तिनं विचार केला, मागितलंय ना मग आपण निघून दिलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस तिनं माझी चूक तिनं समजून घेतली. दुपारच्या वेळेला माझी चूक तिनं समजून घेतली. सायंकाळच्या वेळेला मी दूध मागितलं, घाई गडबडीमध्ये दुधामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी तिनं मीठ टाकलं. पण माझ्या हे लक्षात आलं, माझ्या लक्षात आलं की जरी मीठ टाकलेलं असलं तरी तिची चूक आहे मीठ टाकणं, परंतु मीठ टाकणं ही जरी तिची चूक असली तरी घाई गडबडीत केलेलं असल्यामुळे मी तिची चूक मी समजून घेतली, तिनं मला समजून घेणं आणि मी तिला समजून घेणं, यालाच म्हणायचं सुखी संसाराचं सूत्र. टाळ्या चांगल्या वाजवल्या. मी एकटाच ऐकायला, काय करावं, दोघांनी ऐकायला पाहिजे. सुखी संसाराचं सूत्र आहे. एकनाथ महाराजांचा आणि गिरिजाबाईचा संसार असा आहे, सुखी संसारात चाललाय, एका विशिष्ट टप्प्यातून निघालेला संसार आहे हा. परमात्मा दृष्टीने सगळ्यांकडे पाहावं असा हा संसार चाललेला आहे. आनंदी वृत्तीने सगळ्यांकडे पाहणं, आलेल्यांची सेवा करणं,
न करी कोणाचे उपार्जन, कोणाचं उन धुन करायचं नाही. दृष्टीस न येती थोरसान. एकनाथ महाराज आणि गिरिजाबाईंच्या दृष्टीला न येती थोरसान. थोरसान या शब्दाचा अर्थ आहे हा लहान हा मोठा असा भेदभाव आता तिथं राहिला नाही. हा लहान आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि हा मोठा आहे म्हणून याला महत्व द्यायचं, असा दृष्टीमध्ये भेद आता या दोघांच्या राहिला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांचं वर्णन करताना एक ओवी फार छान दिली आहे. गायीचे तृषाहरू का व्याघ्रा विष होऊन मारू, तैसे नेनीच काही तोय जैसे. ज्ञानोबराय बोलतात. तोय या शब्दाचा अर्थ आहे पाणी. तोय म्हणजे पाणी. पाणी काय करतं, नदीमध्ये असलेलं पाणी गाय आल्यानंतर ते पाणीच असतं आणि व्याघ्र म्हणजे वाघ आल्यानंतर त्याचं विष होतं. असं कधी होतंय का? नदीतलं पाणी गाय आली तरी पाणीच आहे आणि वाघ आला तरी पाणीच आहे. म्हणजे कोणी चांगला आला काय आणि वाईट आला काय, त्या दोन्हीकडे समान दृष्टीने पाहणं हे संतांचं हृदय आहे. ते हृदय या एकनाथ महाराज आणि गिरिजाबाईंच्या अंतःकरणात आता आहे. त्या हृदयातून आहे ती दृष्टी आहे. त्या स्थितीने एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई या सगळ्या संसाराकडे पाहतात. आता कोणाबद्दल अपपर भाव राहिलेला नाही. सुख आलं काय दुःख आलं काय दोन्हीमध्ये समसमान आहे. एक घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरीतली ओवी एक वाचा. तुम्ही रोज पारायण तर करतच आहात, पण एक ओवी सांगतो तेवढी ओवी आवर्जून बघा. ज्ञानोबांचं बोलणं फार गोड आहे. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे, मना माझी सुखी संतोषा न यावे, मना माझी दुःखी विषादा न भजावे, मना माझी लाभा लाभ न धरावे. सुख आलं तरी आनंदाने हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नये. हे तत्वज्ञान आहे जीवनाचं. त्याचं कारण सांगतो, ऐका. सुख आणि दुःख याच्यामध्ये समसमान प्रपंचामध्ये एकनाथ महाराज आणि गिरिजाबाईंचा हा जो चाललेला प्रपंच आहे, या प्रपंचामध्ये एक काळ सुखाचा येतोय आणि एक काळ दुःखाचा येतोय. हा चढ उतार माणसाच्या जीवनामध्ये सातत्याने चालत असतो. एकच स्थिती माणसाच्या जीवनात कधी राहत नाही. तुम्हाला जर दवाखान्यातल्या काही माहिती असतील तर मी एक सांगतो गोष्ट. पेशंटच्या जवळ, ते आयसीयू मध्ये पेशंट असतो, त्याच्या जवळ कोणाला तरी बसवलेलं असतं. ते पेशंटच्या जवळ माणूस एक लागतो, तिथं बसलेला असतो. तो माणूस कशा करता असतो माहिती आहे का? तो जो बसलेला माणूस असतो ना, त्यानं सगळे रिपोर्ट अमुक तमुक सगळं बघायचं असतं. पण ती बसलेली माणसं ती काम करत नाही. आलेली माणसं जी फळं घेऊन येतात ना ती खात बसतात. जवळची माणसं त्याच कामाला असतात. खरं तर त्याच्याकडे काय काम असतं, रक्तलघवी कधी चेक केली आहे, बीपी शुगर कधी चेक केलंय किंवा ते सगळं पाहावं लागतं. तिथं ते मॉनिटर लावलेलं असतं, ती ECGचा, आणि ते खालीवर असे होत असतात. त्या ECGचे रिपोर्ट जो असतात ते त्या बसलेल्या माणसांनी डॉक्टरला विचारलं, अहो हे काय आहे? त्याला ECGचा आहे, ते मॉनिटर लावलेला आहे. मग म्हणले काय करायचं, मी इथं बसून काय करायचं? डॉक्टरनी सांगितलं ती जी रेष आहे का नाही अशी खालीवर होते, ती बघत राहा. ते म्हणलं काय करू? काही नाही, हे जे खालीवर होते ना रेष, हा ती जोपर्यंत खालीवर होते ना तोपर्यंत हा आहे. ही रेष अशी सरळ आली की याच्या अंगावर झाकून टाकायचं. म्हटलं गेला. ही रेष खालीवर होणं म्हणजे काय? ही रेष खालीवर होणं याचा अर्थ आहे हे चढ उतार आहेत. माणसाच्या जीवनामध्ये हे चढ उतार सातत्याने येत असतात. जरा पुढे बोलतो, असे चढ उतार ज्याच्यात असतात तेच खरं जीवन असतं. जीवन ते असतं. सुखदुःखाचे प्रसंग जीवनामध्ये येत असतात, यावेच लागतात. संकट अनेकदा येत असतात. उलट संकट यावी. आता कर्नाटकातला वर्ग इथं भरपूर आहे. कानडीमध्ये म्हण आहे, संकट बंदा ग व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. मलाही तेवढीच येते. संकट बंदा ग, संकट यावी, येत असतात. सुख दुःख येतात. हे सुख दुःख येतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कोणाचाही प्रपंच असो, मग तो एकनाथ महाराजांचा असो, तुकाराम महाराजांचा असो, नामदेव महाराजांचा असतो, प्रपंचाचं कामच आहे एक काळ सुखाचा आणि एक काळ दुःखाचा. प्रपंचाचं कामच आहे, तो देत राहत असतो. पण याच्यामध्ये कसं राहावं हे सांगताना ज्ञानोबा बोलतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. सुख आलं म्हणून हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून डोक्याला हात लावून बसू नका. त्याचा एक मला भावलेला विचार सांगतो, जरा बारीक ऐका. का असं म्हटलं जरा कधीतरी एकदा विचार करा. सुख म्हणजे काय असतं? आपण केलेलं जे पुण्य असतं त्या पुण्याचा परिणाम म्हणजे सुख असतं. आणि दुःख म्हणजे तरी काय असतं? आपल्याकडून घडलेलं जे पाप आहे त्या पापाचा परिणाम म्हणजे दुःख असतं. एवढं तर मान्य आहे. आपण केलेल्या पुण्याचा परिणाम म्हणजे सुख आहे आणि आपल्याकडून घडलेल्या पापाचा परिणाम म्हणजे दुःख आहे.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. याचं कारण असं आहे की सुख हा पुण्याचा परिणाम आहे. म्हणजे सुख आलं म्हणजे पुण्याचा नाश आहे, पुण्याचा क्षय आहे. पुण्याचा क्षय होणं म्हणजे सुखाची निर्मिती आहे. पुण्याचा क्षय होणं म्हणजे सुखाची निर्मिती आहे. आणि दुःखाचा क्षय होणं, पापाचा क्षय होणं म्हणजे दुःखाची निर्मिती आहे. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर सुख येणं म्हणजे पुण्याचा क्षय आहे आणि दुःख येणं म्हणजे पापाचा क्षय आहे, तर मग सुख आल्यानंतर उड्या मारू नका आणि दुःख आल्यानंतर डोक्याला हात लावू नका. का? सुख आल्यानंतर उड्या मारणं पुण्याचा क्षय होणं, आणि तुम्ही जर उड्या मारत असाल तर किती चुकीचं आहे. पुण्याचा क्षय झाला ना, कुठं उड्या मारता. बरं, मग दुःख आल्यानंतर डोक्याला हात का लावू नका. अरे दुःख आलं म्हणजे तुझा पापाचा क्षय झाला ना, डोक्याला काय हात लावतो, उलट बरं झालं ना. म्हणून दुःखी विषादा न भजावे, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. या स्थितीमध्ये एकनाथ महाराज आहे. एकनाथ महाराजांनी आपल्या बायकोला सांगावं गिरिजाबाईला की हा प्रपंच आहे, या प्रपंचामध्ये असे चढ उतार येत असतात, होत असतात. याच्यामध्ये कधीही आपण आपल्या कर्तव्यापासून बाजूला जायचं नाही. आपण आपल्या कर्तव्याला कधी बाजूला सोडायचं नाही. आपण आपल्या कर्तव्यामध्ये अखंड राहायचं. हा उपदेश एकनाथ महाराजांनी आपल्या पत्नीला करावा. आपण आपल्या बायकोला सुद्धा काय सांगावं हे ज्या चरित्रांनी शिकवलं त्यांचं नाव आहे संत एकनाथ महाराजांचं चरित्र. भानुदास एकनाथ, 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 भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, एकनाथ, भानुदास 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 भानुदास एकनाथ, 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 संत एकनाथ महाराजांनी आपल्या पत्नीला उपदेश करावा. प्रपंचामध्ये कसं राहावं, प्रपंचामध्ये आपली वृत्ती कशी ठेवावी. आपल्या कृतीपेक्षा सुद्धा आपल्या वृत्तीला फार महत्व दिलं जातं. कृती कितीही प्रपंचाची असली आणि जर वृत्ती परमार्थाची असेल तर तो प्रपंच सुद्धा परमार्थ होऊन जातो.
तो प्रपंच प्रपंच राहत नाही. त्या प्रपंच मी तर अनेक वेळेला असं सांगत असतो, उत्तम पद्धतीचा प्रपंच ही सुद्धा परमार्थाची एक पायरी आहे. माणसाला प्रपंचही नीट करता आला पाहिजे. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, ज्याला व्यवहार कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल म्हणायचे. माणसाला व्यवहारही कधी कधी कळाला पाहिजे. व्यवहारात कसं वागावं, कसं राहावं, काय बोलावं हे कळालं पाहिजे. माणसं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी असतात, पण कधी कधी व्यवहारामध्ये फार शून्य असतात. न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ, सगळ्यांना त्याचं नाव माहीत आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला वगैरे वगैरे आहे. पण त्या न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाच्या चरित्रात वर्णन असं केलं जातं, काय झालं म्हणे की त्याच्याकडे 2 खोल्या होत्या, एक एकीकडे दुसरी दुसरीकडे खोली. आणि मग पहिल्या खोलीतून तो खाली होती खोलीमध्ये जायचा, मध्ये भिंत होती, त्यामुळे त्याला खाली पायऱ्या उतराव्या लागायच्या, परत दुसऱ्या पायऱ्या चढाव्या लागायच्या. त्या न्यूटनकडे 2 मांजरं होती, एक मोठं मांजर होतं आणि एक छोटं मांजर होतं. ती दोन्ही मांजरं त्या न्यूटनच्या बरोबर अशा पायऱ्या उतरायची आणि नंतर दुसऱ्या पायऱ्या खोलीच्या चढायची. न्यूटनला वाटायला लागलं की आपल्याला त्रास होतोय हे चढ उतार करण्याचा, परंतु या मांजरांना बिचारांना का त्रास, आपण या मधल्या भिंतीला छिद्र पाडू काहीतरी की जेणेकरून या मांजराला इकडून तिकडं उड्या मारता याव्या. पण न्यूटननी विचार केला, मांजरं 2 आहेत, एक मोठं आहे आणि एक छोटं आहे, आणि म्हणून भिंतीला त्यांनी छिद्र सुद्धा 2 पाडली, एक मोठं आणि एक छोटं. पण न्यूटनच्या लक्षात आलं नाही, मोठं मांजर जिथून जाईल तिथून छोटं जाईलच की हो. पण व्यवहारातली ही साधी गोष्ट लक्षात येत नाही. बऱ्याचदा अशा साध्या साध्या गोष्टी लक्षात येत नाही. म्हणजे BSc ॲग्री झालेला मुलगा आपल्या घरी आला, राहुरी विद्यापीठातून BSc ॲग्री झाली म्हणून आई वडिलांना एवढा आनंद झाला. वडिलांनी गावभर पेढे वाटले की माझा मुलगा BSc ॲग्री झाला, तंत्रज्ञानाने शेती कशी करायची हे मला शिकवणार म्हणून गावभर पेढे वाटले. आणि मुलगा ज्यावेळेस गावी आला, घरी आला, दारातली कुंडी पाहिली, मुलांनी वडिलांना विचारलं, बाबा या कुंडीमध्ये नांगरटी कशी करायची, काय करावं याच्या BSc ॲग्रीला आता हा कुंडीमध्ये नांगर फिरवायला निघाला ना. माणसं तत्वज्ञानात शिक्षणात जरी मोठी झाली तरी कधी कधी व्यवहारातली अडाणीपणा असतो, आणि व्यवहारही माणसाला कळाला पाहिजे. आणि म्हणून मला कधी कधी संत चरित्र वाचत असताना एकनाथ महाराजांचं चरित्र हे प्रापंचिक माणसांनी सुद्धा वाचण्यासारखं आहे आणि पारमार्थिक माणसांनी सुद्धा वाचण्यासारखं आहे. एकनाथ महाराजांनी आपल्या पत्नीला कशा पद्धतीने समजून घेतलं आणि एकनाथ महाराजांनी आपल्या पत्नीला कशा पद्धतीने प्रपंच करावा हे शिकविलं. आणि एकनाथ महाराज जो पत्नीला प्रपंच शिकवतात तो प्रपंचच एक पद्धतीचा परमार्थ आहे ही जाणीव करून देतात एकनाथ महाराज. त्यामुळे पती पत्नीचं नातं, हे पती पत्नीचं नातं जे असतं, मी कालही ती ओवी देऊन टाकली होती, हे सायुज्य लग्न आहे. काल मी एक ओवी बोललो होतो, साधावया आत्मलग्न सावधान बीजवराचे मन, तेने साक्षेपी होय आपण सायुज्य लग्न साधावे. सायुज्य लग्न आहे तो का म्हणे, मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी गेली, ती परिनिली नवरी ही मुक्ती, सायुज्य मुक्ती, आत्मज्ञान प्रचिती. आणि म्हणून या दोघांचं मिलन किंवा इर्जाबाई आणि एकनाथ महाराजांचा प्रपंच हा एक उत्तम पद्धतीचा प्रपंच आहे. घरामध्ये सासू सासऱ्यांच्या बरोबर कसं असावं, पती बरोबर कसं असावं, अतिथी बरोबर कसं असावं, आणि एकंदरीत आपल्या घरामध्ये कसा पद्धतीचा वावर असावा, एकदम शांत स्वभावाची, सुशील अशा पद्धतीची. आणि सोशिक, सुशील आणि सोशिक हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत. काही ठिकाणी सुशीलपणा असतो पण सोशिकपणा नसतो, आणि काही ठिकाणी सोशिकपणा असतो पण सुशीलपणा नसतो. या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. प्रपंचामध्ये सोसावही तितकंच लागतं. बऱ्याचदा काही गोष्टीवर सोसणं हेच औषध आहे, सोसणं हेच औषध. आमच्याकडे एक डॉक्टर होते सर, आमच्याकडे एक डॉक्टर होते बार्शीला, मी कॉलेजला होतो तेव्हा होते ते डॉक्टर. आणि मग मोठे प्रसिद्ध डॉक्टर, प्रसिद्ध. त्यांच्याकडे जर कोणी एखादा गेला, डॉक्टर साहेब, मग ते म्हणायचे, हां काय झालं, थंडी आहे, ताप आहे, कणकण आहे, सर्दी आहे, अमुक तमुक झालं, काहीतरी औषध लिहून द्या. मग ते प्रिस्क्रिप्शन पॅड जे असतं त्याच्यावरती औषध लिहायचे. त्या औषधाचं नाव काय असायचं माहिती आहे का, सोसा. तेवढंच असायचं. तो म्हणायचा, अहो डॉक्टर हे कुठल्या मेडिकलमध्ये मिळेल, कुठल्याच मेडिकलमध्ये मिळत नाही सोसा. का, अरे काही गोष्टी अशा असतात, त्या वातावरणाच्या परिणाम असतात, ते सोसलं की काही दिवसांनी ते निघून जातात, त्याला वेगळ्या औषधाची गरज नाही. जसं हे आहे तसं आपल्याकडे सुद्धा या सगळ्या गोष्टी जशा आहेत
तशा सोसणं प्रपंच असा असतो की त्याला सहनच करावं लागतं. आणि म्हणून मी अनेकदा असं सांगत असतो, समाज हा शब्द ज्यावेळेस असतो त्यावेळेस समाज या शब्दातला स हे अक्षर खूप महत्वाचं आहे. स हे अक्षर कशाचं आहे? समन्वयाचं आहे. स हे अक्षर कशाचं आहे? संस्काराचं आहे. स हे अक्षर कशाचं आहे? सात्विकतेचं आहे. आणि स हे अक्षर कशाचं आहे? सहनशीलतेचं आहे. मला असं वाटतं समाजातला हा स शब्द बाजूला काढला, खाली काय राहतं तुमच्या तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून हा स टिकला पाहिजे. म्हणजे समाजातला स हे अक्षर टिकायचं असेल, संस्कार यायचे असतील, सहनशीलता यायची असेल, सात्विकता यायची असेल, तर याच्याकरता काय करावं लागेल? हे कथाचिंतन हेच त्याच्याकरता उपयोगित असतं. याच्याशिवाय समाजातला स हा टिकून राहत नाही. तो समाजातला स टिकण्याकरता या सगळ्या गोष्टीची गरज असते. काही काही लोक आम्हाला विचारतात, मला एकाने माझ्या मित्रांनी विचारलं, आरगडे महाराज म्हणले, काय रे तुम्ही पारायण करता 500 लोक बसले, 700 लोक बसले, 1000 लोक बसले, 8-8 दिवस पारायण करता. मला त्यांनी विचारलं, एवढा 3-3 तास बसून पारायण करता, पारायण केल्याने काय होतं? मी एका वाक्यात उत्तर दिलं, पारायण केल्याने नारायण होतं. बस, नारायण स्वरूपता येते ना, ते केल्यानंतर कळतं काय होतं ते. आणि म्हणून या अशा उत्सवाची, अशा चिंतनाची गरज का आहे? एकनाथ महाराजांच्या चरित्र चिंतनाची गरज का आहे? ते आम्हाला पदोपदी उपयुक्त आहे. आपल्याला असं वाटायला लागलं की गुरुभेट कशी असावी? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. आपल्याला वाटायला लागलं गुरु सेवा कशी असावी? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. आपल्याला वाटायला लागलं अनुष्ठान कसं करावं? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. आपल्याला वाटायला लागलं की आपल्या मुलाचं बालपण कसं जावं? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. आई वडील गेलेत, आता आई वडील माझे राहिले नाहीत या जगात, मी कसं राहू असं वाटत असेल? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. आपण तीर्थयात्रा करायची आहे, कसं करावी? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. आपल्या गावामध्ये आल्यानंतर कसं राहावं, कसं कळावं? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. आपला विवाह झाल्यानंतर आपल्या प्रपंचामध्ये आपला वावर कसा असावा? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. पती पत्नीतलं नातं कसं असावं? एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. हे चरित्र आपल्याला त्याच्याकरता उपयुक्त पडतं. या सगळ्या अंगाने एकनाथ महाराजांचं चरित्र उपयुक्त पडतं. एक सामान्य नियम असा सांगितला जातो, माणूस प्रपंचाला लागला की परमार्थाला विसरतो. एक नियम सांगितला जातो. बऱ्याचदा लोक म्हणतात, आता काय लग्न झालंय, कुठला वारीला येतोय असं म्हणतात, आता काय सप्त्याला येतो. कोणाला असं वाटायला लागलं की एकनाथ महाराजांचा विवाह झाला, आता एकनाथ महाराजांच्या अंगावर प्रपंचाची जबाबदारी पडली, मग आता एकनाथ महाराज काही पूर्वीसारखा परमार्थ करतील असं वाटत नाही. अशा शंका कुशंका पैठणमधल्या अनेकांच्या मनामध्ये येऊ लागल्या. पण त्या सगळ्यांना उत्तरं एकनाथ महाराजांच्या कृतीतून जाणवत होती. एकनाथ महाराजांच्या या प्रपंचामध्ये अतिथींचा सत्कार, अतिथी भोजन हे तर नित्य घरामध्ये चालूच आहे. सायंकाळच्या वेळेला शास्त्रचर्चा चालू आहे, पुराण सांगणं एकनाथ महाराजांचा चालू आहे. आणि तेवढ्यामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलं की आता आपल्याला काय करायचं आहे की उद्यापासून कीर्तन करायचेत म्हटले. एकनाथ महाराजांनी सांगितलं कीर्तन करायचे. बऱ्याचदा लग्न होईपर्यंत माणसं कीर्तन करतात, लग्न झाल्यानंतर कीर्तन बंद होतात. पण एकनाथ महाराजांनी सांगितलं आता मला कीर्तन करायचे. एकनाथ महाराजांनी सांगितलं आता आम्हाला कीर्तन करायचं आहे. सगळ्या गावकऱ्यांनी विचारलं, महाराज हे कीर्तन म्हणजे नेमकं काय असतं? हे कीर्तन करायचं तरी कसं असतं? या कीर्तनाचे प्रकार तरी नेमके काय आहेत? या जगाला कीर्तनाची गरज तरी काय आहे? एकनाथ महाराजांनी ज्या ज्या विषयावर कामं केली, कीर्तन संहिता कशी असावी याच्यावर एकनाथ महाराजांचं काम आहे. भारुड कशी असावी याच्यावर एकनाथ महाराजांचं काम आहे. तत्वज्ञान कसं असावं याच्यावर एकनाथ महाराजांचं कार्य आहे. आणि मग एकनाथ महाराजांनी कीर्तन कशी असावी, ती कीर्तनाची परंपरा कशी असावी, कीर्तनाची पद्धत कशी असावी, एकनाथ महाराजांनी सांगितलं. हे सांगून जमणार नाही, हे करून दाखवावं लागेल. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी गावातल्या मंदिरामध्ये कीर्तन करायला सुरुवात केली. ते एकनाथ महाराजांची कीर्तन पद्धती काय आहे हे मात्र उद्या बघायचे, आज नाही. ते कीर्तन कसं आहे याचं चिंतन मात्र आपण उद्या पाहू. कीर्तनातून समाज प्रबोधन कसं आहे याचं चिंतन आपण उद्या पाहू. या सगळ्या विषयांचा विचार आपल्याला उद्या 3:30 ते 5:30 या वेळेमध्ये या कथेमध्ये करायचा आहे. आपली वेळ संपली. आज संध्याकाळी बरोबर 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण उद्धव महाराज मंडलिक, श्री संत तुकाराम महाराज संस्थान निवासा यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. या निवासामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली
ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या निवासामध्ये राहणारे, तिथं वास्तव्य करणारे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचे उपासक असणारे परमादरणीय श्रद्धेय उद्धवजी महाराज मंडलिक यांचं कीर्तन संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये होणार आहे. त्या कीर्तनाचा सर्वांनी या ठिकाणी अवश्य लाभ घ्यायचा आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. भानुदास एकनाथ, 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 भानुदास भानुदास एकनाथ, 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 भानुदास भानुदास एकनाथ, 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 एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव सद्गुरु राज महाराज की, श्री एकनाथ महाराज की जय. आता हरिपाठाला सुरुवात.